नमस्कार. कधीकाळी एक शांत गाव होतं, मेहकर. मातीचा सुगंध असलेली ही भूमी. या भूमीने अनेकांवर संस्कार केले, अनेकांना घडवलं. पण याच मातीतल्या एका मुलानी या मातीचं संपूर्ण ऋण फेडलं. आज हेच मेहकर लोकांच्या भाषेत प्रतापगड या नावाने ओळखलं जातं. कारण या गावानी एका मुलाला नेता नाही तर भूमिपुत्र म्हणून मान दिला. कष्ट, जिद्द आणि लोकांच्या अथांग प्रेमाच्या साथीने झालेला हा प्रवास लोकनेता, कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ आणि मातीचा खरा सुपुत्र अर्थात माननीय प्रतापराव गणपतराव जाधव म्हणजेच आपले भाऊ. आज आपण त्यांच्या आयुष्याचा प्रवास ऐकणार आहोत. हा फक्त पदाचा प्रवास नाही, तर हा माणूस घडण्यामागचा संघर्ष, त्याचा प्रवास आहे. नेता होण्यामागचा भावनिक विस्तार, त्याचा प्रवास. आणि या मातीशी असलेल्या त्यांच्या पवित्र नात्याचा प्रवास. चला तर मग त्यांची कथा ऐकूया त्यांच्याच शब्दातून. भाऊ, खूप खूप स्वागत तुमचं. भाऊ, असं म्हणतात की नेता मोठ्या मोठ्या शहरात बनत नाही, तो खरं तर मातीत घडतो, गावातल्या मातीत घडतो, जिथे तो धावायला, पळायला, पडायला, धडपडायला, उभं राहायला शिकतो. तुमच्या लहानपणी तुमच्या गावची शाळा, तुमच्या आईवडिलांचे संस्कार आणि ही मेहकरची माती, या सगळ्यांनी तुम्हाला कसं घडवलं ऐकायला खूप आवडेल. खरं म्हणजे माझा जन्म मामाच्या गावी म्हणजे मेहकरला झाला 1960मध्ये. बरं. आणि त्यानंतरचं माझं बालपण आणि 4थीपर्यंतचं प्राथमिक शिक्षण माझ्या मादनी गावामध्ये झालं. कारण की माझ्या गावाला 4थ्या वर्गापर्यंतची शाळा होती. अच्छा. आणि मग त्या वयाच्या 10-11 वर्षापर्यंत मातीत असताना मग तिथल्या सवंगड्यासोबत मातीतच आम्ही खेळायचो. मग आमची बैल म्हणून आम्ही खेळायचो, कधी काचाच्या गोट्या खेळायचो, कधी आम्ही नदीवरती पोहायला जायचो. घरच्या लोकांचा, शिक्षकांचा मारही खायचो. कारण की त्या काळचे शिक्षक फक्त शाळेपुरतेच मर्यादित नव्हते, तर बाहेरही मुलांवर लक्ष ठेवणं, दिवसभर संस्कार करत राहायचे. घरच्याही मंडळीचे संस्कार राहायचे. आणि शेतकरी कुटुंबातला जन्म असल्यामुळं मग अगदी लहानपणापासूनच शेतात जाणं, मग शेतातले जे वेगवेगळे मोसम असतात, पेरणी असेल, वखरणी असेल, नांगरणी असेल, त्यावेळेस त्या शेतात जाऊन माणसासोबत का थोडा वेळ काम करणं, घरून आपला डबा घेऊन जाणं, शेतात जेवणं, तिथं आंबे वगैरे जे फळं असतात सिजनली ते खाणं, म्हणजे खूप आनंद त्या काळामध्ये वाटायचा. आणि त्या काळामध्ये काही आताच्या मुलासारखं नव्हतं की आताचं आम्ही पाहतो की माझा नातूच सकाळी 8:30ला उठून जो शाळेची तयारी करून 4 वाजेपर्यंत शाळा, 5 वाजेपासून ट्युशन, 7ला घरी आला की थकून जातो. खेळणं हे माहीतच नाही. पण आमच्या त्या काळामध्ये आम्हाला भरपूर वाव होता खेळायला. मैदानी खेळ. आणि तेही सगळे मैदानी खेळ. विटी दांडू असेल, बरोबर. कबड्डी असेल, आम्ही सर्व खो खो असेल, हे सगळे खेळ आम्ही त्या काळामध्ये खेळायचो. त्याच्यानंतर 5व्या वर्गापासून मग शिक्षणाला बाहेर जायचं काम पडलं. 2 वर्ष खेडेगावातच मामाच्या गावाला मी शिकलो. त्याच्यानंतरचे पुढचे 2-3 वर्ष माझी आत्याच्या गावाला हायस्कूल होतं, त्या ठिकाणी मग मी शिकलो. आणि त्याच्यानंतर 10व्या वर्गापासून बुलढाण्याच्या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये माझं शिक्षण झालं. आणि तिथेही मी हॉस्टेलला राहत होतो. बरं. जिल्हा परिषद. त्यामुळे मग हॉस्टेलवरले सगळे मित्र, तिथेही आमचं खेळणं, बागडणं, मस्ती करणं, पिक्चरला जाणं वगैरे हे सगळं त्या काळामध्ये झालं. आणि त्याच्यानंतरच्या कॉलेजच्या शिक्षणासाठी मग मी चिखलीला, कारण की सायन्स कॉलेज बुलढाण्याला नव्हतं, ते चिखलीलाच असल्यामुळं मग मी फर्स्ट इयरला चिखलीला आलो. आणि मग कॉलेज जीवन माझं चिखलीपासून सुरुवात झालं. अच्छा अच्छा. पण पिक्चर बघायचं तेव्हा पण? हां, त्यावेळेस पिक्चर म्हणजे त्या हॉस्टेलचे आमचे वार्डियन होते, ते बिलकुल आम्हाला पिक्चरला जायचं. मग आम्ही चोरून जायचो. अगदी म्हणजे बुलढाण्यापासून सैलानीची यात्रा 30 किलोमीटर, 35 किलोमीटर आम्ही रात्री सायकलनं जायचो. 1-2 पिक्चर पाहून पुन्हा सकाळच्या आत हॉस्टेलला सायकलवर परत यायचो. बरं. तिथून चिखलीला एखादा पिक्चर लागला तर बुलढाण्याहून सायकलने आम्ही चिखलीला पिक्चर पाहायला जायचो. रात्री त्यांच्या चोरून यायचो. पिक्चर त्या काळामध्ये दुसरं काही करमणुकीचं फारसं काही साधन नाही. कोण तुमचा आवडता हिरो कोणता?
त्या काळामध्ये माझा आवडता हिरो म्हणजे धर्मेंद्र. बर. म्हणजे थोडे जरा मस्तीचे पिक्चर किंवा फायटिंग वगैरे ज्याला आपण म्हणतो, मारझोड, हा. त्याच्यात असायची म्हणून धर्मेंद्र थोडा आवडायचा. आपल्या लहानपणीचे बरेच असे प्रसंग असतात की जे आपल्याला आयुष्यभर आठवत असतात, कधी तो आपण विसरत नाही. असा एखादा प्रसंग तुम्हाला बालपणीचा आठवतो का, ज्याने तुम्हाला खूप मजबूत केलं, ज्याने तुम्हाला ताकद दिली, शक्ती दिली? असे अनेक प्रसंग आहेत. मला पहिला राजकीय प्रसंग आठवतो की मी चिखलीला कॉलेजमध्ये शिकायला आणि त्या शिवाजी कॉलेज म्हणून आमचं सायन्स कॉलेज आहे, सायन्स अँड आर्ट कॉलेज. हं. तिथं मी शिवाजी हॉस्टेललाच राहत होतो आणि तिथं बहुतेक हॉस्टेलला म्हणजे ग्रामीणची मुलं. हं. आणि तिथं थोडंसं कॉलेजमध्ये गटबाजी राहायची, शहर विरुद्ध ग्रामीण. आणि मग त्या ग्रामीणच्या लोकांमध्ये राहत असताना साहजिकच ग्रामीण मुलांचं नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली. बर. ज्यावेळेस कॉलेजच्या निवडणुका झाल्यात, म्हणजे डिक्लेअर झाल्यात, त्यावेळेस शहरातली जी मुलं होतं त्यांचं थोडंसं कॉलेजमध्ये दबदबा, थोडं वर्चस्व स्थानिक असल्यामुळं, आणि आम्ही खेड्यातून, ग्रामीण भागातून, शेतकरी कुटुंबातून गेलेलं असल्यामुळं थोडासा एक न्यूनगंड आमच्या मनामध्ये असायचा की हे मुलं आपल्यापेक्षा श्रीमंत, हे आपल्यापेक्षा हुशार, आपण त्यांना आम्ही दबून राहत. पण त्या निवडणुकीमध्ये त्या मुलांनी काय केलं की आमच्या ग्रामीणच्या लोकांना काही विश्वासातच घेतलं नाही. त्यांनी त्यांचे CR, UR, अध्यक्ष या पदाचे उमेदवार डिक्लेअर केले. आम्हालाही असं वाटलं की आपल्याला विचारलं नाही तर मग आपणही लढलं पाहिजे. आणि मग मी, माझे काही 2-4 सिनियर मित्र वगैरे काय, आम्ही एकत्र येऊन आम्ही शिवाजी ग्रामीण पॅनल तिथं उभं केलं. आणि कॉलेजमध्ये? पहिला भाऊ बर. आणि पहिला प्रसंग की आमच्या सर्वच्या सर्व जागा निवडून आल्या छत्रपती शिवाजी ग्रामीण पॅनल. म्हणजे एक ते राजकारणाला एक सुरुवात ज्याला आपण म्हणू कॉलेज जीवनातली, म्हणजे कॉलेज जीवनापासूनच थोडीशी राजकीय चळवळीत म्हणा मी थोडंफार काम केलं कॉलेजमध्ये नेहमी. मग गॅदरिंग असेल त्याच्यामध्ये सहभाग घेतला. म्हणजे नाटक सतत असेल. जिंकण्याची सवय तिथपासून लागली. तिथून म्हणजे पहिलाच विजय तिथे झाला होता. पहिली निवडणूक लढली आणि आम्ही सर्व विजयी झालो. वा 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 वा. पण कॉलेजमध्ये गेल्यानंतर असं वाटतं की आपण आता आता वेगवेगळ्या पद्धतीची स्वप्न बघायला लागतो तरुण मुलगा. तशी कॉलेजमध्ये असताना तुमची स्वप्न काय होती? खरं म्हणजे तिथं कॉलेजमध्ये गेल्यानंतर संध्याकाळच्या टायमाला वेळ असायचा. आता जनरली त्यावेळेचं कॉलेज किंवा शिक्षण किंवा घरच्या लोकांच्या अपेक्षा म्हणजे यांनी शिकून नोकरी करावी. शेतकऱ्याची अपेक्षा मुलांकडून तीच बरोबर असते. बरोबर. पण माझा मात्र नोकरीमध्ये बिलकुल माझा इंटरेस्ट नव्हता. माझ्या मनात नेहमी विचारायचं की आपल्याला व्यवसाय करू, आपण स्वतंत्र मार्ग आपला निवडू, नोकरी करायची नाही. कारण नोकरी म्हटलं की मग एक चकोरीबद्ध जीवन, तितक्यात त्याच्यामध्ये आपल्याला काम करायचं नाही. बरोबर. आणि थोडीशी सामाजिक कार्य करण्याची बी आवड होती, हं. थोडी राजकारणाची थोडीफार आवड होती. आपण ती नोकरीत करू शकणार नाही म्हणून माझं मन पक्कं होतं. आणि त्या काळामध्ये चिखलीला एक माझ्या मित्राच्या वडिलाची आडत दुकान होती, बर. भुसारचं आडत हो दुकान. हो. मग आम्ही सायंकाळी कॉलेजचं हे काम झालं की 5-6 वाजता तिथे जायचो. मग त्यांचे वडील आम्हाला म्हणायचे, अरे हिशोब करत बसा, बरोबर टोटल मारा, आज किती पैसे आले, किती गेले, किती धान्य मोजलं, कोणत्या खरीदाराला दिलं, हे सगळं आमच्याकडून करून घ्यायचं. आणि मग तिथं पाहिल्यानंतर आम्ही पाहायचो का आजचं किती त्यांचं कमिशन मिळालं, आडचं म्हणजे प्रॉफिट किती झाला. मग कधी ₹1000, कधी ₹1500. पण ते त्या काळात खूप वाटायचे, कारण की त्या काळात महिन्याला आम्हाला खर्चायला ₹1000 यायचे. आणि तिथं त्या दुकानचा एक दिवसाचा इन्कम 1000, 2000, 1500 असा पाहिल्यानंतर असं वाटायचं चला आपण व्यवसाय केला पाहिजे. हं. हं. आणि ते आडत दुकान माझ्या डोक्यात तिथूनच ते बसून गेलं. मी मग फर्स्ट इयरला शिकत असताना तुम्हाला सांगलं निवडणुका आम्ही सुरुवातीला जिंकल्या. मग गॅदरिंगची जबाबदारी आमच्यावर. हो. मग आम्ही त्या गॅदरिंगमध्ये आम्ही नाटकं वगैरे ठरवले सगळ्यांनी. आम्ही त्याच्यात ते तरुण तुर्क म्हातारे आर्क नाटक बरं. बनवलं. मधुकर आम्ही- तोरणमलन. हा मधुकर तोरणमल. तोरणमल. आणि त्याच्यात आम्ही आमच्या क्लासमधल्या मुलींना वगैरे चर्चा केली. त्यांना म्हटलं तुम्ही आपण एकत्र नाटक करू. मुली तयार झाल्या. पण प्राचार्याकडे परमिशन मागायला गेलो त्यावेळेस प्राचार्यानं काही आम्हाला एकत्र नाटक करायची परमिशन दिली. बर. ते म्हणले तुम्ही मुलांची नाटकं करा, मुलींचे त्यांना कोणते करा. अच्छा. खूप आमचा वाद झाला, आंदोलनं केली आम्ही प्रिन्सिपलच्या विरोधात, पण त्यांनी काही परवानगी दिली नाही. आणि मी त्या नाटकामध्ये तुम्ही पाहिला असेल तर ढमीचा रोल मी केलेला आहे. बरं. काय सांगताय? ढमीचा रोल आहे का, कॉलेज कुमारीचा रोल. आणि मग ते करत असताना त्या लेक्चरर लोकांचे आमचे वाद झाले. मला वाटलं आता आपण सायन्समध्ये प्रॅक्टिकलचे मार्क सगळे यांच्या हातात आहे, हे आपल्या म्हणजे मनामध्ये थोडी भीती होती की हे आपल्याला नापास करते. मग मी दिवाळीला फॅकल्टी चेंज केली, कारण मला नोकरी करायची नव्हती, शिक्षणात काही फारसा इंटरेस्टही नव्हता.
मी आर्ट फॅकल्टी घेतली. बर सायन्स दिवाळीनंतर डायरेक्ट सायन्स सोडून दिलं. दिवाळीला फॉर्म भरताना आर्टचा बर परीक्षा. मग आर्टमध्ये फर्स्ट इयर चांगला मी सेकंड क्लासमध्ये फर्स्ट टर्ममध्ये पास झालो. सेकंड इयरही माझं तिथं गेलं. पण ते डोक्यात पक्क होतं की नोकरी करायची नाही, आडत दुकान करायचं. मग घरी येऊन मी सातत्यानं वडिलांसोबत मोठ्या भावासोबत माझं त्या ठिकाणी डिस्कशन करायचं. पण मला नोकरी करायची नाही, मला का शिकवता, का शिक्षणावर खर्च तुम्ही करता, तेवढे पैसे तुम्ही मला द्या, मी व्यवसाय करतो. बर आणि मी मधात इंटरमध्येच सेकंड इयर झाल्यानंतर शिक्षण सोडून दिलं. आणि 15 ऑगस्ट 1980ला मेहकरला याच ठिकाणी आपण आलो, तिथे समोर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आडत हा व्यवसाय सुरू. 1980 त्यावेळेस माझं वय होतं पावणे 20 वर्ष. जन्म 1960चा, नोव्हेंबरमधला 25/11/60. आणि आडत दुकानची सुरुवात होती 15 ऑगस्ट 1980ला उद्घाटन. कारण की तेव्हापासून मुगाचा सीझन सुरू होतो आमच्या इकडे. आणि मग मी आडत दुकानमध्ये करायला लागलो. मग मी मेहकरात राहायला लागलो. मेहकरात राहत असताना मग स्वभाव थोडा चळवळीतला होता, समाजकार्यातला होता 80पासून. पण हे दुकान सुरू करताना घरनं विरोध नाही झाला? हो, मग घरनं खूप विरोध झाला. पण मग मी सातत्यानं की मला काही तुम्हाला घरून पैसे जास्त मागत नाही, मला तुम्ही शिक्षणावर जेवढे खरं फक्त 28,000 रुपये घेऊन मी तो व्यवसाय सुरू केला होता 1980. बरं. मग ते स्वतःचं सगळं इंडिव्हिज्युअल, म्हणजे बाकी कोणी पार्टनर नाही, कोण नाही. सुरुवातीला पार्टनर होता मला एक, तोही नवीनच आलेला होता. अच्छा. पार्टनरशिपमध्ये केलं. नंतर मग आम्ही 85पासून मग 83-84पासून मग मी माझं स्वतंत्र केलं आणि त्यांनी त्यांचं स्वतंत्र. मग 3-4 वर्ष आम्ही सुरुवातीला पार्टनरशिपमध्ये. अच्छा. आणि मग त्यानंतर किती काळ गेला मध्ये आणि त्यानंतर तुमचा विवाह झाला? नाही, मी आडत दुकान व्यवसाय करत असताना 83मध्येच माझं लग्न झालं. बरं. 3च वर्षात? हो. 80ला माझं 23 वर्षच वय होतं. बरं. वयाच्या 23व्या वर्षीच लग्न झालं. कारण की त्या काळामध्ये ग्रामीण भागात लवकर लग्न करायची, लोकांना करायला किंवा मुलं आता आले त्यांचे लग्न केले पाहिजे. आपण असं म्हणतो की कुठलाही यशस्वी पुरुष आपण जेव्हा बघतो तेव्हा त्याच्यामागे एक स्त्री भक्कमपणे उभी असते, खंबीरपणे उभी असते, अढळपणे उभी असते. तुमच्या बाबतीत काय सांगा? खरं म्हणजे माझ्या जीवनामध्ये भक्कमपणानं आणि अतिविश्वास जो माझ्यावर ठेवला तो सुरुवातीच्या काळामध्ये माझ्या आईने. पत्नी तर माझी एकदम म्हणजे 9वा वर्ग शिक्षण झालेली हाऊसवाईफ, ज्याला आपल्या भाषेमध्ये आपण म्हणतो, घरगुती कुटुंबातली. तिचं काही फारसं काही नाही, आपलं घर काम स्वयंपाक हे ते त्याच्यात राहायचं. काय झालं की आडत व्यवसाय करत असताना तुम्हाला सांगितलं ना 84ला आमची पार्टनरशिप तुटली. तर ज्या खरेदीदाराला आम्ही आमचा माल देत होतो त्याने एकदम दिवाळं घोषित केलं आणि आमचा सगळा पैसा त्याच्याकडे अडकला. बरं. व्यवसाय बंद पडायची आली, व्यवसायात पैसा राहिला नाही. आणि मग इतका कठीण प्रसंग होता की म्हणजे कधी म्हणजे असे एकदम वाईट विचार डोक्यामध्ये यायचे किंवा सुसाईडसारखे सुद्धा विचार यायचे की आता काय आपल्याला, आपण भांडून तोडून शिक्षण सोडलं, व्यवसायासाठी आपण पैसे घरून घेतले आणि आता तोही बुडला, आता काय करायचं. मग वडील बाकीचे लोक आणि लोकही नाव ठेवायचे, अरे शेतकऱ्याच्या पोराला कुठं व्यवसाय जमतो का. आता त्याचं कारण वेगळं होतं, तो काय आमच्या व्यसनामुळं किंवा वाईट संगतीमुळं व्यवसाय बुलढाणा होता, तो दिवाळं काढल्यामुळं बरोबर त्यानं घोषित केला आणि तो व्यापारी फरार झाला. अशा काळात काय करायचं. मग वडील म्हणायचे मग आता चला घरी शेतीच करू, आता व्यवसाय तर नाही. मग आता शाळा सोडलेली होती, कॉलेज. पण मग मी आईजवळ हट्ट धरला की मला तुझ्याजवळ जेवढे असतील तेवढे पैसे मला. आम्ही 6 भाऊ, बरं, त्यातला मी 3 नंबरचा. पण आईचा माझ्यात खूप जीव होता, मला सगळ्यातच असतो पण माझ्यात विशेष थोडा. आईनं विश्वास ठेवला आणि तिच्याजवळ जेवढं काही जमा करून असते आपल्या घरगुती महिलेनं, कोणाचे हातचे आलेले पैसे, काही सोन्याचा छोटा दागिना, काही चांदीचा दागिना, काही ती जुनी नाणी विचारली, असे तिने सर्व तिचा डब्बा होता तो माझ्याजवळ देऊन टाक, तुला काय करायचं कर म्हणे. पण म्हटलं मी घरी येणार नाही. तिला माहीत होतं की मी फार डिप्रेशनमध्ये आहे. आणि मग मी त्याच्यावर पुन्हा आडत दुकान 84ला सुरू. त्या आईने दिलेले डब्याचे? हा, त्याच्यात जवळपास त्यावेळेसही जवळपास 27,000 रुपये त्याच्यात म्हणजे पैसे निघाले. एवढे पैसे साठवले होते आईने? हां, एवढे त्या साठवले काळात म्हणजे आता ते लग्न झाल्यावर आता ती म्हणजे आमचं कुटुंब काही फार गरीब नव्हतं, आम्ही बी सधन कुटुंबातले होतो आणि आईचं माहेरही चांगलं सधन होतं. मग आमच्या मुलाच्या हाती कोणी पैसे द्यायचे आल्यानंतर पण 5 रुपये 10 रुपये 50 100 जे काय असेल ते ठेवायचे आई.
काही सोनं नाणं वगैरे घेतलं तर नवीन दागिना घेतला तर जुना त्याच्यात टाकून द्यायचा, असं ते होतं. त्याच्यानंतर माझं लग्न झालेलं होतं 83मध्ये. म्हणजे माझ्या पत्नीच्या अंगावर त्यावेळेस जवळपास 30-35 तोळे सोनं होतं. तिला म्हटलं आपल्याला हे तोडावं लागतं, आता आपल्याला व्यवसाय करायचा. न काही म्हणता तिनं फक्त मंगळसूत्र ठेवलं आणि सगळे दागिने माझ्याजवळ देऊन टाकले. आणि मी मोडून टाकले काही. 1800 रुपये भाव होता खामगावच्या पेठमध्ये दिलं तर तोळा. 1800 रुपये तोळा? तोळा सोनं. तुम्ही जर मागच्या काळात जाऊन पाहिलं तर 83मध्ये 1800 रुपये भाव होता सोन्याचा. बापरे. ते दिलं. मग असे करून एक 50-60 हजार रुपये 70 हजार रुपये जमा केले आणि मग जिद्दीनं मी तो व्यवसाय सुरू केला. फार 2-3 वर्षात भरभराटीत आणले सगळे पैसे. मग मी चांगले केले. मग हळूहळू पत्नीचे दागिने करून दिले अगोदर, आईचं जे असेल ते समजा करायचं. तर तो एक संघर्षातला एक मोठा प्रसंग होता. आणि मग कसं इथं असल्यामुळं सर्व शेतकऱ्यांचा संपर्क यायचा. आणि मग तिथं काय व्हायचं मार्केटमध्ये की कधी काही व्यापारी काही साधा शेतकरी म्हणून मग त्याला फसवायचे. त्याचं धान्य कमी भावात घेणं, कधी काट्यामध्ये वजन करताना गफलत करणं, काटा मारतो आपण म्हणतात त्याला. हो. मग ते लोक कधी माझ्याकडे यायचे, कधी आले मला भेटले तर मी त्यांच्यासाठी भांडायचो व्यापाऱ्यांना आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करायचो. तर त्यामुळं मग थोडीशी ओळखही वाढत गेली. आणि दुसरं तुम्हाला मी सांगितलं, मला कबड्डीचा खूप शौक होता त्या काळात आणि मी चांगला प्लेअर पण होतो कबड्डी. मग मी इथे जिथे राहत होतो तिथे एक चंद्रेश्वर व्यायामशाळा म्हणून तिथे एक आमची व्यायामशाळा होती, छोटी ग्रामीणमधली हेकरमध्ये. मग तिथं आम्ही संध्याकाळी कबड्डी खेळायचो, काही पोरं कुस्त्या खेळायचे वगैरे. खूप मोठा 100 मुलांचा तिथं रोज येणं जाणं असायचं. आणि मग ती कबड्डीची टीम घेऊन आम्ही गावागावात आमच्या इकडे कबड्डीच्या सामन्याचं आयोजन असायचं. त्यावेळेस काही क्रिकेट वगैरे काही नव्हतं, प्रत्येक गावात. आणि बक्षीस किती राहायचं, कुठल्या गावात 700 रुपये पहिलं बक्षीस, 500 दुसरं, 300 तिसरं, पुढं 1000, 500. खूप मोठं बक्षीस म्हणलं तर 2000च्या वर कधी. पण आम्ही जायचो आणि आमचे कबड्डी, आमचे सगळे प्रॅक्टिस. आणि माझा गेमही चांगला होता, आमचे बाकीचे प्लेयरही चांगले होते, आम्ही जिंकायचो पण बऱ्याचदा. त्यामुळं बऱ्याच गावात कबड्डी खेळल्यामुळं अनेक गावातले तरुण माझ्या खूप ओळखीचे झाले कबड्डी खेळणारे. तेही कबड्डी खेळणारा, आम्ही कबड्डी म्हणजे मित्र एक त्याच्यातले आले. आणि ते माझ्या पुढच्या राजकीय जीवनामध्ये त्या लोकांचा मला खूप मदत झाली. हां, मी तिकडेच येत होतो की पहिलं आडत दुकान, त्याच्यात धंदा बुडाला. त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही तो ठरवलं की पुन्हा सुरू करायचं. मग आईनी दिलेल्या डब्याची रक्कम, त्यांनी काय सुरुवात, मग हळूहळू पत्नीच्या अंगावरचे सगळे दागिने तुम्ही विकलेत. आणि मग परत या सगळ्यात कबड्डी आणि याच्या सगळ्यात राजकारण कुठे आलं? आणि म्हणजे तुम्ही स्वतः तो निर्णय घेतला तर राजकारणात जायचा, का परिस्थिती तशी निर्माण झाली? नाही, तशी परिस्थिती निर्माण झाली. राजकारणातली मी कोणी अपेक्षा ठेवून मी राजकारणात आलो नाही. काय झालं, त्या काळामध्ये शरद जोशींची शेतकरी संघटना खूप जोरात. हो. त्याच्या सुरुवातीच्या काळाला राजकीय जीवनामध्ये शरद पवारांची समाजवादी काँग्रेस होती, चरखा निशाणी. आता इथे काय होतं, इकडे त्यावेळेस एकच पक्ष होता काँग्रेस. एक आहे काँग्रेस, एक समाजवादी काँग्रेस. बाकी भाजप, शिवसेना इकडं काही कुठेही नवलेशही नव्हता त्याचा, कोणाला माहीतही नव्हतं त्याच्याबद्दल. पण मग मी शेतकरी संघटनेमध्ये काम केलं आणि शरद पवारांच्या सोबतही मी जुळलो, त्यांच्यासोबत काम केलं. एक प्रसंग सांगतो. त्या काळामध्ये आमच्या इकडे त्यावेळेस कपाशीचं उत्पन्न खूप म्हणजे पेरा खूप राहायचा. तर एका व्यापाऱ्यानं इकडच्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या बियाण्यातून फसवलं. त्यांनी जे कपाशीचं बियाणं दिलं होतं, ती कपाशी चांगली डोक्या इतकाली, छाती एवढाली वाढली, तिला बोंडच आलं नाही. शेतकऱ्याची पूर्ण मेहनत वाया गेली. शेतकऱ्यामध्ये असंतोष. मग ते शेतकरी तक्रारी घेऊन यायला लागले. मग आम्ही आंदोलनं केली. मग मी मुंबईला गेलो, शरद पवाराला भेटलो, म्हटलं तुम्ही दौरा टाका. आणि त्यांनी टाकला. त्यावेळेस ते विरोधात होते, तर काँग्रेसची सत्ता होती, हे विरोधी पक्षात होते. त्या शरद पवारांनी दौरा जवळपास तो 100 किलोमीटर होता इकडून, म्हणजे वाशिम जिल्ह्याकडून आले. मेहकर, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा असा लोणार करत 4-5 सभा झाल्या त्यांच्या रस्त्यावर. आणि मी त्यांचं सगळं आयोजन मी केलं होतं, सभेचं, शेतकरी जमवण्याचं. आणि त्यांच्या गाडीच्या पुढं, माझ्याजवळ काही गाडी नव्हती, माझ्याजवळ बाईकच होती, मोटरसायकल. त्यांच्या गाडीच्या पुढं पूर्ण मी गाडी पुढं पळवायचो, बाईक, आणि त्यांची गाडी माझ्या मागं पेट्रोलिंगसाठी. त्यांनी मला 2दा उभं करून सांगणार, तू गाडी पळवू नको, तू आरामाने, नाही तर माझ्या गाडीत बस. नाही म्हटलं, मी चालतो. पण तो दौरा चालना चांगला छान झाला, त्यांच्या सभा व्यवस्थित झाल्या. नंतर त्यांनी मला 85ला बोलावलं, मला तू विधानसभाला, तू चांगला पोरगा आहे, तुझं संघटन चांगलं आहे, तुझं काम चांगलं आहे, तुझं वक्तृत्व थोडंफार चांगलं आहे, शेतकऱ्यावर तू चांगला बोलतो.
म्हटलं ठीक आहे, तुम्ही आदेश दिला तर मला काय अडचण नाही. पण दुर्दैव असं होतं की माझे वयाचे 25 वर्ष पूर्ण झाले नव्हते त्या 85. त्यामुळे मला उभं राहता नाही आलं. नाही तर मी पहिल्या निवडणूक माझी 90च्या ऐवजी 85ला झाली असती. बरं. मग मी उभा राहिलो नाही, ते आमचे मामा उभे राहिले, पण ते पराभूत झाले. पण लगेच 85चं ते निवडणूक झाल्यानंतर शरद पवार साहेबांनी पूर्णच्या पूर्ण पक्ष 86मध्ये आय काँग्रेसमध्ये विलीन केलं. आता नेमकी इथली आमची लढाई होती आयच्या विरोधात. आमदार निवडून आला तो आय काँग्रेस. आता आम्ही तर त्याच्यासोबत जाणं शक्यच नव्हतं, विचार पटणंच नव्हतं. मग शेतकरी संघटना सुरू केली. चळवळीत होतो, आम्हाला काही शांत बसवल्या जात नव्हतं. मग शेतकऱ्यासाठी आम्ही लढाई. येता येता मग 87मध्ये रोज बातम्या कानावर येत होत्या. काश्मीरमध्ये हिंदूवर होणारे अत्याचार, हिंदूंच्या महिलांवर होणारे अत्याचार, तिथल्या तरुणीवर होणारे बलात्कार, तिथल्या हिंदूंचे होणारे खून, हे बातम्या यायच्या. बातम्या आम्ही ऐकायचो, पेपरला यायच्या आणि त्याच्यावर बाळासाहेब फडक बोलायचे. तर ते बाळासाहेबांचे विचार आम्हाला आवडायचे की आपल्या हिंदुस्थान देशामध्ये हिंदूवर असे अत्याचार कसे काय होऊ शकतात आणि त्याचा सरकार बंदोबस्त का करत नाही. म्हणून ते थोडं हिंदुत्ववादी विचाराला उजाळा आम्हाला त्या ठिकाणी भेटला. त्याच्या अगोदर असं काय फार. मग बाळासाहेबाचं मार्मिक आम्ही वाचायचो, त्यांचे लेख वाचायचो, त्याला सामना नव्हता. मग कधी बाळासाहेबांच्या सभा पुणे कुठे असले तरी आम्ही इथून जायचो. नाशिक, पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी ऐकायचो आणि त्यांच्या विचारानं प्रभावित झालो आणि मग आम्ही शिवसेना सुरू केली 87. बरं. आणि त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो, शिवसेनेचा जिल्ह्यातला मी फाउंडर. आणि त्यावेळेस शिवसेना राजकीय पक्ष नव्हता. शिवसेना ही हिंदुत्ववादी एक संघटना होती. बरोबर. म्हणजे मुंबईत मराठी माणसासाठी बरोबर. आणि राज्यामध्ये हिंदुत्वासाठी एक कट्टर हिंदुत्ववादी. आणि त्यावेळेस त्यांनी एक स्लोगन दिलेला होता, गर्व से कहो हम हिंदू आहे. हा बाळासाहेबांचा स्लोगन. आणि तो तरुणांच्या मनाला व्हायचा. मग आम्ही शिवसेना सुरू केली. मग कबड्डीचे मित्र होतेच आमच्या गावागावात. मग त्यांना जमा करून शिवसेनेच्या शाखा गावागावात केल्या. बोर्ड लावणं, शाखा, भाषणं. आणि ही लढाई चालत असताना ही लढाई प्रस्थापितांच्या विरोधात. बरोबर. जे गावातले असतील ते प्रस्थापित. पण हे करत असताना घरून एवढा विरोध होता. कशामुळे? कारण की हिंदुत्ववादी विचार, शिवसेना म्हणजे गुंडाचा पक्ष, शिवसेने म्हणले की पोलीस केसेस होतात, जेलात जावं लागते, ही घरच्याच्या मनात भीती. काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत त्यांना काही वाटलं नाही, पण शिवसेना म्हणलं आणि ते दिसायचंही तसं. आम्ही कुठल्या गावाला शाखा स्थापन करायला चाललो की आम्ही मोटरवर टिबल सीट, चौबल सीट असायचो आणि आमच्या मागं 20 पोलिसांची लॉरी राहायची. आमचे भाषणं इतके खतरनाक राहायचे बाळासाहेबांच्या विचाराचे त्या गावात, कट्टर हिंदुत्वावर. आम्ही काही कधी कोणाची भीड नव्हतो ठेवत. गावातला एखादा मोठा माणूस शाहूकारकी करत असेल, लोकांना त्रास देत असेल तर आम्ही डायरेक्ट त्याच्या विरोधात बोलायचो. मग हिंदू मुस्लिमांच्या विरोधातही तिथं भाषणात आमच्या ओघाओघानं यायचे. त्यामुळं गावात काहीतरी होईल म्हणून पोलीसवाले आमच्यासोबत राहायचे. ते गाडीतून आम्ही मोटरसायकल. अच्छा. अशा त्या शाखा केल्या आम्ही, चांगल्या मुलं जमवले. आणि हे मुलंही जमा करताना खूप ताकद लागायची, कारण की मुलं आमच्या विचारानं प्रभावित व्हायचे, पण वडिलाचे आणि त्याचे दबाव. जसं तुमच्या घरी होतं तसं. सगळ्यांच्याकडेच यायचे, कारण की ते काँग्रेसीच विचाराची मंडळी होती सगळी. पण तिथून आम्ही केली. पण असं काही आमदार होऊ, आपल्याला विधानसभेचं तिकीट मिळेल, लोकसभा मिळेल, शिवसेना पक्ष होईल, हा काही आमच्या डोक्यात नव्हतंच त्यावेळेला. 90मध्ये शिवसेना पक्षाची स्थापना झाली आणि 90मध्ये शिवसेना हे पक्षाला नाव आणि धनुष्यबाण पहिल्यांदा निशाणी आणि शिवसेनेची पहिली निवडणूक 1990. पण मला सांगा, जेवढा काळ पवारसाहेबांबरोबर तुम्ही व्यतीत केलात, त्या काळात त्यांच्याकडून काय शिकण्यासारखं होतं? खरं म्हणजे पवार साहेबामधले त्या काळातलं त्याच्यातला राजकीय गुण, त्यांचा लोकांशी संपर्क ठेवण्याची त्यांची कला आणि काही गुण होते. आता मी त्यांच्यासोबत बऱ्याचदा गाडीमध्ये प्रवास केला. त्यांची एक टॅक्ट होती. गाडी चालली की मग लोक स्वागताला उभे राहायचे. मग गाडीत त्या गावचा एखादा माणूस त्यांच्या गाडीत किंवा नेता कार्यकर्ता असायचा, ते त्याला विचारायचं, अरे तो टोपीवाल्याचं काय नाव, तू पांढऱ्या शर्ट घातलेला आहे, तू फेट्यावाला, त्याचं काय नाव, अगोदरच विचारून घ्या. अच्छा. आणि गाडीतून उचलले ते पुढे आले की मग काय नाव घेऊ. ते लोक इतके प्रभावित होऊन जायचे की पवार साहेबाला माझं नाव लक्षात आहे. मग ती एक त्यांच्याजवळ लोक जोडण्याची, सांभाळण्याची आणि संवाद लोकांशी मोकळा करायची, ऐकून घेणं, लोक काय म्हणतात ते ऐकून घेण्याची क्षमता होती. त्यांना व्यवस्थित समाधानकारक उत्तर देणं, हे त्यांना लोक जोडणं, संघटन कार्य करू चांगलं, ते शिकण्यासारखं होतं.
आणि ते आम्ही त्यांच्या पाहण्यातून संपर्कातून ते आम्ही शिकलो. पण जेव्हा त्यांनी एस काँग्रेस आयमध्ये विलीन केली तेव्हा तुम्हाला बोलवलं नाही? आम्हाला बोलावलं, आम्ही रडलो. बोलावलं म्हणजे तिथं संभाजीनगरलाच तो कार्यक्रम झाला होता. राजीव गांधीच्या नेतृत्वामध्ये आणि काश्मीरचे पंतप्रधान आपले फारुख अब्दुल्ला हो. हे दोघं जण त्या ठिकाणी आलेले होते. पण अक्षरशः मनाला खूप वेदना झाल्या आमच्या, की या लोकांसंग आपलं कधी पटलं नाही आणि त्यांच्यासोबत जाऊन बसायचं. पण मग त्यावेळेस मी सांगतो, त्या 86ला जाण्यामुळं काय परिणाम झाला. 85ला शिवसेनेचा एक आमदार होता अपक्ष आलेला, म्हणजे ते त्यावेळेस काही राजकीय फक्त छगन भुजबळ विधानसभेत एक आमदार निवडून आलेले. ज्यावेळेस समाजवादी काँग्रेस तिकडे विलीन झाली, नेते पवारसाहेबांसोबत गेले, पण जनता शिवसेनेकडे पर्याय म्हणून आली. आणि आमचे जवळपास 56 आमदार 90मध्ये शिवसेनेचे निवडून, एकाचे 56 झाले 90च्या निवडून. म्हणजे ते एक शिवसेना वाढतच होती, हिंदुत्ववादी विचार वाढत होते. आणि ही जी लोकांच्या मनामध्ये पोकळी निर्माण झाली होती काँग्रेसच्या विरोधामध्ये कोण नेता, तर तो बाळासाहेबांच्या रूपानं पवारसाहेबांची जागा किंवा ते भरून निघली आणि हा फ्लो तिकडे गेला. आणि बहुतेक त्या काळातले सगळे शिवसैनिक हे समाजवादी काँग्रेसमधूनच आलेले. अच्छा. 1990ची निवडणूकच तुमची पहिली निवडणूक, हो, ज्यात तुम्हाला दुर्दैवाने पराभव पत्करायला. त्यावेळची मनस्थिती काय होती आणि त्यातनं परत उभं राहण्याची ताकद कशी मिळाली? काय झालं, त्या काळामध्ये पक्ष झाला. बाळासाहेब आम्हाला दर 2 महिन्याला मुंबईला मिटिंगला जायचो, ते संबोधित करायचे. आणि 90च्या निवडणुकीमध्ये लागली, हे झाली. आणि त्यांनी बाळासाहेबांनी मला सांगितलं, प्रताप तुला मेहकरची विधानसभा लढायची आहे, संपर्क वाढव. बिलकुल छाती भरून आली. का बाळासाहेबांनी आपल्याला सांगितलं लढायचं म्हणल्यावर काय तिथं ते निवडून येणं हा काही विषय तर काही डोक्यात तेवढं नव्हतं. बाळासाहेबांना लढ म्हणलं ना, आता लढायचं. तिथून घरी आलो, मग मी घरच्यासमोर विषय काढला. सगळी घरची मंडळी विरोधात. वडील म्हणत, अरे आपण शेतकरी, निवडणूक हा आपला काही धंदा नाही. आता तू चांगला नुकताच तुझा आडत व्यवसाय चांगला चालायला लागला, आडतीत चांगलं स्थिर स्थावर झाला. पुन्हा तू काही राजकारण, काही व्यवसाय, तिकडं राजकारणात बी आपण सक्सेस होणार नाही. राजकारण आपला धंदा नाही. आणि मग व्यवसायात बी तू पुन्हा मागं येशील, पुन्हा आणखीन हे होईल. या भानगडीत पडू नको. म्हटलं नाही, लढावं लागते. त्यांनी सांगितलं लढायचं. त्या विधानसभेच्या निवडणुकीला म्हणजे नवीनच धनुष्यबाण निशाणी मिळाली. आता लोकांना, कार्यकर्त्यांना माहीत झालं होतं की मला लढायचं आहे किंवा उमेदवार म्हणून. त्यावेळेस धनुष्यबाण निशाणी असा वर बाण आहे का असा बाण आहे हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. गावागावात लोकांना त्यावेळेस काही डिजिटल बोर्ड वगैरे काही नव्हतं, काहीच नाही. पेंटिंग हातानंच व्हायची. बरोबर. तर जवळपास मतदारसंघातल्या अर्ध्या गावामध्ये मुलांनी ते भिंतीवर धनुष्यबाण काढून ठेवले होते, ते आडवे. अच्छा. चुन्यांनी, गेरूनी, उमेदवाराचं नाव, असं म्हणजे इतका पोरामध्ये उत्साह होता शिवसैनिकाचा. हो हो. आणि मग निवडणुकीला पैसे नव्हते, काही फारसे घरचे नाही, काही नाही. पण मुलांना इतकी मेहनत घेतली. कोणी सायकलवर, कोणी ट्रॅक्टर आपापल्या घरचे काढून या गावचं त्या गावला, वाहनं नव्हती, बॅनर पोस्टरचं काही काम नव्हतं. लोकांच्या पाया पडणं, हिंदुत्वासाठी मतं मागणं, हे ते. पण त्या निवडणुकीमध्ये मात्र एक पायनवाळा मतं खूप मिळाली. म्हणजे विदर्भातून शिवसेनेचे 12 आमदार निवडून आले होते. त्या 12पेक्षाही मला सगळ्यात जास्त मतं होती, पण मी पराभूत झालो. कारण की इथली लढाई सरळ झाली होती, नेक टू नेक. त्यामुळं मला चांगली मतं मिळून मी एक 5,000 मताच्या आत मी त्या ठिकाणी पराभूत. माझ्यापेक्षा 10,000, 15,000 हजार मतं कमी घेणारे उमेदवार निवडून आले. की त्यावेळेस इकडे तो आंबेडकरांचा पक्ष होता, त्यांचे उमेदवार जिथे जिथे उभे राहिले तिथे तिथे काँग्रेस पराभूत झाली आणि शिवसेना मताचं डिवायडेशन झाल्यामुळं आली. पण इथं डिवायडेशन झालं, पण तरी असं काही खंत वाटली नाही. म्हणून मी माझं बसायचं ठिकाण चौकातच होतं, कार्यालय वगैरे काय नव्हतं. त्या हॉटेलमध्ये बसायचो. भोसलेंची हॉटेल होती आमच्या कार्यकर्त्याची, मित्राची. दुसऱ्या दिवशी लोक मला भेटायला यायचे, कार्यकर्ते रडायचे गळ्यात पडून. मी त्यांना म्हणायचो, अरे आमदार मीच तुमचा. आत्मविश्वास काही मी गमावला नव्हता. पुढचा आमदार मीच, आणि या 5 वर्षात आपण चांगलं काम करू, चांगलं संघटन बांधू, ज्या उणीवा आहे ते शोधून काढू, आपण करू आणि कामाला लागा. मग जो काळ होता 90 ते 95च्या मधला, मी जिल्हा अध्यक्ष, जिल्हा प्रमुख होतो. जिल्हा प्रमुख पद साहेबांनी जेव्हा सोपवलं तुमच्याकडे बाळासाहेबांनी, तो क्षण काय होता? तेव्हा भावना काय होत्या नेमक्या?
नाही आणि काय मला असं वाटतं आपल्या दिलीपराव हो मी ते रहाटेंचं- सांगतो हां, त्यांच्याकडेच होतं. हां. काय झालं 88मध्ये दिलीपरावकडे शेवटी जिल्हा प्रमुख पद त्यांना मिळालं. 89ची लोकसभा त्यांच्या नेतृत्वात झाली, ती आपण भाजपचा उमेदवार जिंकला होता. पण 90मध्येच माझी विधानसभेचा वेळेसही दिलीपराव होते आणि ज्यावेळेस मला उमेदवारी द्यायची त्यावेळेस बाळासाहेबांकडे मी दिलीपरावचं नाव सांगितलं. पण दिलीपरावनं सांगितलं होतं की मी लढणार नाही, तुम्हीच लढा. कारण की त्यांची परिस्थिती माझ्यासारखीच होती घरची. ते शेतकरी कुटुंबातलेच होते. सगळ्याच होते. म्हटले नाही तुम्ही लढा, आपण सगळे काम करू. आणि माझी निवडणूक झाल्यानंतर 2 महिन्यात ते हार्ट अटॅकनं वारले. 1-1.5 महिन्यात. आणि मग ते वारल्यानंतर मग जिल्हा प्रमुख पद रिक्त झालं. आणि मग बाळासाहेबांनी नंतर 1-1.5 महिन्याने मला बोलावून घेतलं आणि जिल्हा प्रमुख आता तू सांभाळ म्हणून मला जबाबदारी दिली. त्याच्यानंतर काय झालं, जो 90 ते 95चा मधला काळ होता, हं. की मी शिवाजी महाराजाचं साहित्य आम्ही वाचायचो, व्याख्यानं वगैरे ठेवायचो आम्ही, ते ऐकायचो, चांगले वक्ते वगैरे असायचे. की शिवाजी महाराजांनी जसे पहिले छोटे छोटे गड किल्ले जिंकत स्वराज्य स्थापन केलं, तसं आम्ही ठरवलं की आपण प्रत्येक निवडणूक लढली पाहिजे. यांच्यावर आपण विजय मिळवला पाहिजे, तरच आपण विधानसभा किंवा लोकसभेसारख्या निवडणुकामध्ये आपण पक्षाला यश देऊ शकतो. मग पहिली एक निवडणूक होती खरेदी विक्री संघ, तालुका खरेदी विक्री संघ, सेल परचेस कमिटी, मोठी सहकारातली संस्था आहे तालुक्याच्या ठिकाणी. तिची निवडणूक लागली. आपण मग शिवसेना म्हणून उतरायचा आम्ही निर्णय घेतला. आणि मी तुम्हाला सांगितलं नाही, इकडं पहिले कसे चालायचे सहकारात बी 2 गट, काँग्रेस विरुद्ध काँग्रेस. कोणी निवडून आलं तर झेंडा काँग्रेसचाच लागायचा. आणि आम्ही त्यांच्याच त्या काँग्रेसीच्या घरातलेच आम्ही असल्यामुळं अनेक लोक आमच्यावर टीका पण करायचे, अरे हे काँग्रेसचं या गटाचं पिल्लू आहे, त्या गटाचं पिल्लू आहे, यांना स्वतंत्र. मी म्हटलं नाही, आपल्याला शिवसेनेची स्वतंत्र ओळख राजकीय निर्माण करायची. मग खरेदी विक्री संघ लढवायचा ठरवला. ती 11 जागेंसाठी ती निवडणूक होती. आम्ही यादी वगैरे पाहिली. टोटल 4000 सभासद होते त्यांचे, पण पूर्ण तालुक्यातून होते. जवळपास 125 गावाच्या जवळपास 20-25 गावामध्ये तेवढं मतदार होतं. कुठं 10, कुठं 20, कुठं 25, कुठं 2, कुठं 40 असे सभासद होते. पण ते सगळे मॅक्झिमम सिनियर लोक, म्हणजे काँग्रेसी विचाराचे. काही आमच्या मुलांचे बी त्यात आम्ही नावं टाकले होते, पण आम्ही वाढवून किती वाढवणार, आम्ही 100 दिवस. मग आम्ही पोरायचं घेतली बैठक, करायला लढायचं का पोरमात, हो लढू. हा मग आपल्याला ताकदीनं फिरावं लागेल, काम करावं लागेल. ठीक आहे. आम्ही मग काढले त्याच्यातले निवडून 18 अर्ज भरले. आम्ही 11 जागेसाठी 18 उमेदवार आम्ही भरले. जसा अर्ज भरला तसा घरातूनच प्रेशराईज सुरू झालं. कारण की घरचे लोक एका गटाचे काँग्रेसचे वडील. आता त्या 2 गटाची लढाई, तुम्ही तिसरे कशाला मधात उभे राहता आणि मग विरोधक निवडून येईल, विरोधी गट निवडून येईल, तुम्ही उभे राहू नका. आम्ही म्हटलं आम्हाला निवडून यासाठी उभं राहायचं नाही, आम्हाला आमचं शिवसेनेचं अस्तित्व लोकांमध्ये न्यायचं. का आम्ही सेपरेट आहोत, आम्ही या गटाचे नाही आणि आम्ही त्या गटाचे नाही. आम्ही शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या विचाराचे आम्ही शिवसैनिक. आम्ही काय ऐकलं, काय झालं, इतकं प्रेशराईज झालं. आणि ज्यावेळेस आम्ही त्या विड्रॉलच्या दिवशी गेलो, आम्ही तिथं बघितलं जाऊन. आता आम्हाला तर काही राजकीय अनुभव नव्हता. तर तिथं गेल्यानंतर आम्हाला असं समजलं की 18 पैकी 12 पोरांनी माघारीच अर्ज विड्रॉल करून टाकले, प्रेशर करून. अरे बापरे. 6 जागा राहिल्या आमच्या, त्यात मी एक उभा होतो, माझा एक अर्ज होता. 6 जागा राहिल्या. मग पुन्हा रात्री वडील वगैरे आले, काका आमचे मामा, खूप मला प्रेशराईज केलं, तू कशाला भानगडीत पडतो, तुला आम्ही त्या गटाच्या पॅनलमध्ये तुला आम्ही जागा देतो, तुला आम्ही उपाध्यक्ष करतो. आणि म्हटलं मी काही निवडून यासाठी उभा नाही, मी शिवसेनेचं, आम्हाला वेगळं चूल आम्हाला मांडायची, आम्हाला ते लढायचं, आम्ही ते करणार. म्हणजे घरच्याचा एवढा विरोध होता की वडिलांनी सांगितलं, मग तू आता आमचं ऐकतच नाही ना, तुला मी घरची जीप देणार नाही प्रचाराला. जीप होती आमच्याकडे, देऊ नका. निवडणुकीला पैसे देणार नाही, म्हटलं तेही देऊ नका. ते म्हटले आम्ही मतं देणार नाही, म्हटलं तेही देऊ नका. पण एकदा आम्हाला शिवसेना म्हणून लोकांच्या पुढं पुन्हा एकदा जाऊ द्या. आणि अक्षरशः सांगतो, आम्ही त्यांचे 11 उमेदवार, आमचे 6 उमेदवार. इतका प्रचार केला, म्हणजे त्याची जर सविस्तर कहाणी सांगितली तर अंगाला तुमच्याही काठी येतील आणि मलाही शहार येईल. आम्ही जसे गावात प्रचाराला गेलो की पहिले तर ते जुने लोकच होते मतदार, त्याच्या घरी गेलं, कोणी आम्हाला पाणी पाजत.
उलट आमच्यावर गेले की रागावायचे, कशाला तुम्ही हे मधात उभे केले, त्याच्यामुळं आपले हे उमेदवार पराभूत होतील, तुम्ही मतं काढसाल, मताची विभागणी होईल, विरोधकाला संधी मिळेल. तर आम्ही त्यांना समजावून सांगायचं, बा जो विरोधक आहे त्याला जर शांत करायचं असेल तर ती शिवसेनाच करू शकते, त्याला हरवायचं असेल शिवसेना हरू शकते, त्याच्याशी संघर्ष करायचा असेल तर शिवसेनाच करतो. कारण की तो सुबोध सावजी नावाचे आमदार होते आणि तो इतका ॲक्टिव्ह आणि इतका म्हणजे विरोधकांना त्रास होता त्याचा, की कुठेही जर विरोधक कचाट्यात सापडला की पोलीस केसेस करा, अमुक करा, ढमुक करा. त्याला आम्ही सांगायचो की त्याचा सामना आम्ही शिवसैनिक करतो, ही जुनी मंडळी नाही करू शकत. आम्ही जेलात जायला आम्ही तयार आहे, पोलीस केसेस अंगावर घ्यायला तयार आहे आणि त्याच्याशी संघर्ष करायला तयार आहे. मग तुम्हाला त्याच्याशी विरोध पाहिजेत ना, तर तुम्ही आमच्या मागं ताकद उभी करा. हे हळूहळू आम्ही लोकांना समजावून सांगत नाही. मग काय व्हायचं, गावागावात आमचे ते शाखाचे पोर होतेच. मग आम्ही काय करायचो, त्या गावातल्या मतदाराची यादी त्यांच्याजवळ द्यायचो, हे तुमच्या गावातले 20 मतदार, ही यादी, आणि रोज सकाळ संध्याकाळी यांच्या मतदाराच्या जाऊन पाया पडा आणि शिवसेनेला मतदान मागा. आता त्या लहान पोरं म्हणजे ते प्रचारकच झाले ना एकदम, एवढी मोठी जबाबदारी म्हणजे त्याची एकदम छाती फुगली झालं. आपण तर एका पॅनलचे प्रचारक हे गावातले. ते मुलं काय करायचे, लगेच सकाळी एक भगवा झेंडा खांद्यावर घेतला की 5-25 मुलं एका लाईननं मतदाराच्या घरी जायचे आणि पटापट 25च्या 25 पाया पडायचे. मतदान शिवसेने, महिलांचं मतदान होतं, महिलांच्या पाया पडायचे. पण इतका भावनिक करून टाकलं त्या पोरांनी. मतदानाचा दिवस आला, मी तुम्हाला सांगतो, आमच्याजवळ वाहनं नाही. 120 गावातले मतदार मेहकरला जमा करायचे, मतदान केंद्र मेहकरला जाऊ. काहीतरी आमच्या पोरांनी घरचे ट्रॅक्टर बळजबरी इकडून तिकडून काढले, 15-16 ट्रॅक्टर. तेव्हा तर जीप गाड्या नाही, आता काही नव्हत्याच. 15-16 ट्रॅक्टरमध्ये किती लोक येतील, स्पीड कमी असल्यामुळं काही जास्त वेळ जाऊ येऊ शकत नाही. बरोबर. मग आम्ही एक आयडिया केली, इकडे ते एका गटाचा तंबू मतदान केंद्राच्या बाहेर, इकडं दुसऱ्या गटाचा, त्यांच्याजवळ सगळे ट्रक, 407, कोणाचे जीप, कोणाचे ट्रॅक्टर, वाहनानं लोक त्याच्यात बसून. आम्ही मुलांना सांगितल्याकडे आपले रुमाल खिशात घाला आणि त्यांच्या गाड्यात बसून तुम्ही इथे या. मग त्या मैदानात त्या गाड्या आल्या आणि आमचा तंबू नाही, आमच्याजवळ काही नाही. तिथं त्यांची फराळाची व्यवस्था, चहाची व्यवस्था, आणि ते 11 शिक्केच्या 11 निशाण्या होत्या. मग ते तिथं ट्रायलनं सांगायचे की कसे शिक्के मारायचे, तिथं मग मतदान करायला पाठवायचे. मग काय व्हायची, त्यांची गाडी भरून आली की ते मतदार, त्यांच्या गटाची गाडी भरून आली की त्याच्या तंबूत मतदार जायचे, पोरं उतरले की आमच्या, इकडच्या गटाचे लोक आले की मतदार तिकडे की पोरं आमच्याजवळ. आमचा जवळ त्यांच्या तंबूत 50 आणि आमच्याजवळ 200 पोरं, पण आम्ही उन्हात उभे. मग आता हे 50 मतदार ज्यावेळेस मतदान करायला जायचे आणि आत एका जणाला 11 शिक्के मारायचे म्हटल्यावर ते 3 मतपत्रिका होत्या, एक मागासवर्गीयाची मतपत्रिका, ओबीसीची मतपत्रिका आणि सर्वसाधारण. तर ते वेळ लागायचा, मग ती लाईन लागायची नाही. माझ्या डोक्यात एक विचार आला, म्हटलं आपण एक काम करू. ते पहिले आमच्या ग्रामीण भागामध्ये लग्न वगैरे समारंभ असताना तर ते पाणी वाटायचे शिके असायचे की ज्याच्यामध्ये ग्लास ठेवून पोरं फिरायचे, पाणी पाणी पाणी. म्हटलं आणा शिके, ठेवा ग्लास, टाका त्यात पाणी आणि तुम्ही त्या लाईनीत जा, पाणी पिता का. आता आमच्याजवळ तर हे नव्हतंच, खाऊ पिऊ घालायपुरती व्यवस्था आमच्याकडे नव्हती. आणि मग काही पोरांच्या ज्यात पिढ्या, काही सिगरेटचं पाकिट, जसं ते लग्नात वाटतात ना आमच्या इकडे ग्रामीणमध्ये वाटतात की बिडी पिता का, सिगरेट पिता का. मग ते पोरं त्या लाईनीत घेऊन जायचे आणि त्या लाईनमध्ये जाऊन पाया पडायचे. आणि मी तुम्हाला सांगतो, मताच्या पेट्या फुटल्या. आम्ही 6च्या 6 निवडून आलो आणि दोन्ही पॅनलचे डिपॉझिट घेतलं. अरे बापरे, काय सांगताय काय? खरं सांगतो, 26. म्हणजे मलाही रडायला येते, म्हणजे भरून येते आणि अंगाला काटे येतात. त्या पोराची कमाल होती. आणि मग तिथून आमचा आत्मविश्वास वाढला आणि घरच्याचाही एवढा आमच्यावर विश्वास वाढला की चला, पोराला लोक ओळखतात, पोराचं काहीतरी वजूद आहे. त्याच्यानंतर मग कधी आम्हाला राजकारणात कोणी आडवा आलं नाही का तुम्ही ही निवडणूक लढू नका का ती लढू नका. मग त्याच्यानंतर आम्ही मार्केट कमिटी, कृषी उत्पन्न बाजार समिती जिंकली, मेहकर अर्बन बँक जिंकली, जिल्हा परिषद जिंकल्या. 91 सालची, 90 ते 95च्या मतातल्या काळात. नाही, ही बँकेची होती ती 91 का नाही? ही तालुका खरेदी विक्री संघाची ही निवडणूक होती 91ची. 91. आमदारकी नंतर आली, पण ती पहिली निवडणूक. आणि पहिली आमदारकी
92 नाही 90. 90. पहिली आमदारकी 90, दुसरी 95, तिसरी 99, चौथी 2004. 95 मध्ये पहिल्यांदा आमदार झालात तू. हा 95मध्ये पहिला. त्या विजयानंतरची रात्र जी होती त्या रात्री काय भावना होत्या मला? एवढा मोठ्या संघर्ष नाही बा, त्यावेळेस माझा पहिला विजय. पूर्ण आत्मविश्वास होता की मी निवडून येणार. बरं. त्याच्यामुळं काही चिंता नाही. आणि त्यावेळेस पहिल्यांदा असं झालं होतं की त्यावेळेस काही इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं मतदान नव्हतं, ठप्प मारून मतदान. आणि त्या सेशननं त्या 95मध्ये काढलं होतं की प्रत्येक गावाचं मतमोजणी वेगळी नाही करायची, सगळे मतं मिक्स करायचे, त्याचे बंडल बांधायचे आणि मोजणी करायची. त्यामुळे 2 दिवस लागत होते. आणि आपल्या शेजारचंच गोडाऊन इथून दिसते, याच्यामध्ये ती मतमोजणी. तर पण ते मतं काढून छाटतानाच लक्षात यायचं की कोणते त्याच्यावर ठप्पे जास्त दिसून राहिले. पण निवडून आलो त्यावेळेस शिवसैनिकाचा जल्लोष, इतका जल्लोष, हे इतक्या लोकांनी हे केलं. आणि त्या दिवशी एकच विचार मनात होता की आज आपण आमदार झालो, आपण लोकांसाठी खूप संघर्ष केला, लोकांच्या खूप समस्या आपण चव्हाट्यावर आणल्या, मांडल्या. आता ती जबाबदारी आपल्यावर आली. आता हे करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागला. हे अनेक गावं अशी होती तिथं रस्ते नव्हते, सिंचनाच्या सुविधा नव्हत्या शेतकऱ्यांना, अनेक गावाला बस जात नव्हती, अनेक शैक्षणिक सुविधा नव्हत्या, कुठं शाळा होत्या, खोल्या नव्हत्या. अशा बरेच प्रश्न त्या काळामध्ये होते की जे आम्ही मांडत जाऊ. हॉस्पिटलचे विषय होते, डॉक्टर लोक नसायचे, लोकांना तिथं उपचार चांगले होत नव्हते. पण हे आम्ही विरोधात असल्यामुळं आमचे वादावर हेच मुद्दे राहायचे की पहा, तुमच्या गावात शाळा आहे, शिक्षक आहे का? तुमच्या गावात शाळा आहे, त्याला खोली आहे का? दवाखान्यात तुम्हाला उपचार मिळतात का? म्हणजे ह्या आम्ही मांडायचो ना. आता निवडून आल्यामुळं ती जबाबदारी आपल्यावर आली आहे. आता लोक आपल्याला विचारतील, तर ते एक मनावर दडपण होतंच निवडून आल्यानंतर की आता हे कामं पुढच्या काळात आपल्याला बरोबर कसोशीनं करावं. बरोबर. आणि 99 मध्ये दुसऱ्यांदा आमदार झाला. हो. दुसऱ्यांदा जेव्हा आमदार झाला तेव्हा अशी जाणीव झाली की आता डबल जबाबदारी आहे, तर डबल आत्मविश्वास असायला हवा. नाही, त्याच्या अगोदरच्या काळामध्ये मी मंत्री पण झालो होतो ना. 95ला मी निवडून आलो. निवडून आल्यानंतर बाळासाहेबाला आम्ही भेटायला गेलो. सगळे आमदार 73 आमदार आपले सेनेचे आले होते त्या काळात. मनोहर जोशी मुख्यमंत्री होणार, भाजप शिवसेना युतीचे. बाळासाहेबांनी स्पष्ट सांगितलं की जे पहिल्यांदा निवडून आलेले आमदार आहेत त्यांनी मंत्रिपदाचा आग्रह किंवा हट्ट धरायचा नाही, मी त्याला मंत्री करणार नाही, स्पष्ट सांगितलं. जे 90मध्ये निवडून आलेले होते आमचे 54, त्याच्यातलेच जे काही होतील ते मंत्री त्याच्यातले होते. मग तो काही विषयच नव्हता मंत्रिपद मागायला. पण नंतर 97ला अशी परिस्थिती झाली. त्याच्या अगोदर काय झालं, मग एक 96ला लोकसभेची निवडणूक आली. आणि 96पर्यंत हा मतदारसंघ BJPकडे होता. पण 96ला वरच्या वाटाघाटीमध्ये तो मतदारसंघ शिवसेनेकडे आला. पण हा मतदारसंघ लोकसभेचा SC राखीव होता. तर शिवसेनेच्या वाटेला आला तर आमच्याकडे कोणीच उमेदवार नव्हता. कारण की आमच्याजवळ दलित कार्यकर्ते होते, ते खूप गरीब होते, लोकसभा लढण्यासारखे नव्हते, कोणी तिकीट मागणार नाही. मग मनोहर जोशीनं त्यावेळेस आमच्या शेजारचे मंत्री होते गुलाबराव गावंडे अकोल्याचे, त्यांना बोलावलं. मला विचारलं का रे तुमच्याकडे कोणी तिकीट मागतं का? म्हटलं नाही बा, आपल्याकडं तर कोणी काही तिकीट मागितलं नाही. आम्हाला काही एवढं राजकीय डावपेचही त्यावेळेस कळतही नव्हतं. गुलाबराव म्हणे आपल्याला एखादा उमेदवार शोधा. मग त्यांनी तिथलेच एक अकोल्याचा एक उमेदवार, तो बुलढाण्याचा रहिवासी होता, पण अकोल्यात एक छोटा कामगार नेता होता. त्याला वाटलं आपलं बी राजकारण अकोल्यामध्ये सोयीचं फायदा होईल, याला उमेदवारी दिली तर इकडे फायदा होईल, म्हणून त्यांना घेऊन गेले. आणि आला पहिलाच उमेदवार एकमेव आपल्याकडे मागायला आला. पक्षानं त्याला AB फॉर्म दिला आणि उमेदवारी देऊन टाकली. आम्हाला माहीतच नाही की त्याला उमेदवारी दिल्या गेली. त्यानं इथून कलेक्टर ऑफिसला उमेदवारी अर्जही भरून टाकला AB फॉर्म लावून. मग मात्र आम्हाला माहीत झालं. त्यावेळेस काही एवढं मोबाईल वगैरे काही फारसे नव्हते शहामध्ये. मग आम्हाला वाटलं की नाही, आता हे चुकीचा उमेदवार आला, आपल्याला काही लढायला इंटरेस्ट येणार नाही. तातडीनं मी आमदार होतो आणि जिल्हा प्रमुख पण होतो, जिल्हा अध्यक्ष होतो. आमचे एक दुसरे आमदार विजयराज शिंदे जिल्हा प्रमुख, 2-3 लोकांना घेऊन रातोरात गाडी घेऊन आम्ही मुंबईला. त्यावेळेस बाळासाहेबांचं बायपास झालेलं होतं. ते ओशियाना अपार्टमेंट जे आहे मनोहर जोशीचं सेना भवनच्या समोर, तिथं ते त्या फ्लॅटमध्ये आराम करत. पण तब्येत चांगली होती, बोलणं चालणं वगैरे ते निस्ता रेस्ट होती. आम्हाला कळलं तिथं आहेत बाळासाहेब. आम्ही गेलो.
बाहेरच्याच हॉलमध्ये मनोहर जोशी, सुधीर भाऊ जोशी, लीलाधर डाके हे शिवसेनेची ज्येष्ठ नेते मंडळी त्या तिकिटाचीच गडबड त्याची चालू. गेलो, नमस्कार केला. मनोहर जोशी मग काय प्रताप कसा काय आला? म्हटलं साहेब ती बुलढाण्याची जागा आपण पहिल्यांदा घेतली आणि तुम्ही खूप चुकीचा उमेदवार दिला, आपल्याजवळ चांगला उमेदवार आहे. आता ते मनोहर जोशी आता ते काही ते अरे आता आता काही होत नाही म्हणे, आपण उमेदवारी डिक्लेअर केला, AB फॉर्मही दिला आणि त्यानं उमेदवारी अर्जही दाखल केला. आता काय करणार म्हणे? आता जसं असेल तसं लढा, येईल नाही तर येणार नाही. एकदम नाराज झालो. पण म्हटलं चला बाळासाहेबाचं दर्शन घेऊन वापस जाऊ आपण, आता काही पर्याय नाही. गेलो, बाळासाहेबाचं दर्शन घेतलं. बाळासाहेब काय प्रताप कसा काय आला होता? मी एकदम चुपच झालो. म्हणलं आता मनोहर जोशीची तक्रार कशी करणार बाळासाहेबांना की यांनी चुकीचा उमेदवार दिला म्हणून. मी चुपच राहिलो. कसा आला होता? इकडे निवडणुकीचे दिवस तुम्ही इतके सगळे आले जिल्ह्यातले, काहीतरी आहे तुमचं, कशासाठी आले? मी बोललो, म्हटलं साहेब बुलढाणा मतदारसंघ आपल्याकडे आला, पण अतिशय चुकीच्या माणसाला तिकीट दिलं, सीट काही येणार नाही, आपल्याजवळ निवडून येण्यासारखा उमेदवार आहे. अरे नाही प्रताप, ती मागासवर्गीयाची जागा आहे, आपल्याकडं कोणी तिकीट मागितलं नाही, उमेदवार पैशावाला भेटत नाही, आता जा लढा. उमेदवार डिक्लेअर झाला म्हणतात तिथला. नाही म्हणलं पण साहेब आपल्याजवळ चांगला उमेदवार आहे, आपण त्याला दिलं तर निवडून येऊ शकतो. मी विचारलं त्याने कोण उमेदवार? मी म्हटलं आनंदराव अडसूळ. बाळासाहेब एकदम दचकले. अडसूळ? त्याचा जन्म साताऱ्यातला, त्याचं कार्यक्षेत्र मुंबई, आणि तुम्ही म्हणता त्याला विदर्भातून खासदार करू, हे कसं शक्य? म्हटलं साहेब ते आमचे संपर्क प्रमुख राहिलेले, किमान त्यांचं नाव लोकांना माहीत, हा उमेदवार असा आहे याचं नावही लोकांना माहीत. ते बाळासाहेबाचं कसं होतं की संघटनेच्या कार्यकर्त्याला ते महत्त्व देत होतं. त्याला वाटलं एरी पडते सीटन तेरीन, हे बंदे पदाधिकारी जर खुश होत असतील देऊन टाका अडसोलं म्हणून. लगेच त्याने आवाज दिला, हे मनोहर काय म्हणतो हा प्रताप? लगेच सर आले धावत गडबडीनं. नाही म्हणे साहेब आपला AB फॉर्म गेला, उमेदवारी अर्ज भरला. अरे भरला असेल म्हणे, वापस आणायचा मार्ग नाही का? बाळासाहेब म्हणत. सर म्हणत हो आहे. काय? नाही म्हणे आपले सचिव आहेत पक्षाचे सुभाष देसाई, त्यांनी एक अर्जपत्र द्यायचं कलेक्टरला की तो रद्द करा आणि हा दुसरा देतो, हा स्वीकारा, होऊन जाते म्हणे, देऊन टाका. तसं पत्र घेत दिलं सुभाष देसाईनं, तिथंच तयार करून दुसरे AB फॉर्म भरले. अडसूळ साहेबाला घेऊन आलो, उमेदवारी अर्ज भरला. इतका जिद्दीनं सगळ्या पोरांनी केला आणि मुकुल वासनिकला हरवलं शहाणून. आणि तो एक प्रसंग जीवनातला मोठा माझ्यासाठी म्हणजे भाग्याचा होता की ज्यावेळेस आम्ही जे उमेदवार अडसूळ साहेबांना घेऊन मातोश्रीवर गेलो, तर बाळासाहेब बाहेर होते खाली, मी अंगणात आले की बा गर्दा आला, इतका शक्य नाही आत उभे राहणं, म्हणून ते बाहेर आले. आम्ही गेलो, तिथे गेलो तर अडसूळ साहेब दर्शन घ्यायला गेले, आशीर्वाद. मी मागं उभा होतो. ते जसे दर्शन घ्यायला गेले तर बाळासाहेब 2 पावलं मागं सर, थांब म्हणे आत. तो प्रताप पुढे, मी मागत होतो. म्हणलं साहेब मी आहे. मी गेलो दर्शन घेतलं तर अक्षरशः बाळासाहेबांनी मला असं कवटाळलं. आणि अडसूळ साहेबाला म्हणत तुझं तिकीट नेणारा आणि तुला खासदार करणारा आहे, नाहीतर ते तिकीट बदलल्या नसतं गेलं तर काही विषय नव्हता. आणि मग कदाचित 97मध्ये ज्यावेळेस त्यांना विदर्भातला एक मंत्री कमी करायचा होता सेनेचा, मग मला मंत्री पद दिलं. मंत्री झालून बाळासाहेबाचे आशीर्वाद घ्यायला मातोश्रीवर गेलो. बाळासाहेब शांत बसलेले होते, 2-3 लोक बसलेले होते फक्त त्यांच्या खोलीत. मी गेलो, दर्शन घेतलं. त्यावेळेस स्मिताताई ॲक्टिव्ह होत्या राजकारणामध्ये, उद्धवसाहेब कुठं नव्हते. उद्धवसाहेब 2099-2000च्या नंतर ॲक्टिव्ह झाले. आणि एकदम त्याला म्हणतो, ए स्मिता, हा म्हणे बदमाश आला म्हणे, याचं ऑप्शन. तर ते मला बदमाश म्हटल्यामुळे ते स्मिताताईला थोडं आश्चर्य वाटलं की हा मंत्री म्हणून आशीर्वाद घ्यायला आला आणि साहेब याला बदमाश कसं काय म्हणतो. स्मिताताई म्हणे, अहो ते मंत्री आहे, तुमचा आशीर्वाद घ्यायला आले म्हणे साहेब, आणि तुम्ही त्याला डायरेक्ट बदमाश म्हणायला लागले म्हणे. हा म्हणे 1 नंबरचा बदमाश. स्मिताताई म्हणे कसं काय? अरे म्हणे हा बाळ ठाकरे कधी शब्द बदलत नाही, या बदमाशानं म्हणे मला शब्द बदलावा लागला, हा पहिल्यांदा निवडून आलेला आहे, याला मला मंत्री करावं लागलं. आणि मनोहर जोशीच्या मंत्रिमंडळात मी एकमेव असा होतो की पहिल्यांदा निवडून येऊन मंत्री झालेला. ते बाळासाहेबांची स्टाईल होती बोलायची नेहमी, जमतीनं असं ते बोलायचे त्याचे. मग मंत्री झाल्यानंतर मग मी चांगले कामं केले मतदारसंघामध्ये, बरेच डॅमचे कामं मार्गी लावले, सिंचनाच्या. जवळपास 44 गावं असे होते या मतदारसंघातले की तिथं कोणतं व्हेकल जात नव्हतं, साधी बैलगाडी लवकर जात नव्हती पावसाळ्यात वगैरे.
तर मी सगळी मेहनत घेऊन स्वतः शेतकरी कोणी जमीन द्यायचं कोणी द्यायचं नाही त्यांची विनंती करून त्यांना बसवून मी जवळपास सगळे रस्ते 1-2 गावं जर सोडले तर पहिल्याच 5 वर्षामध्ये सगळे गावं मी डांबरीकरण आणले. सिंचनाचे मग पेनटाकळी धरण असेल, आमचं उतावळी असेल, लेंडी असेल, असे 9-10 मोठमोठे डॅम मी इरिगेशन खातं माझ्याकडे होतं ते मंजूर करून त्याचे कामं जवळपास बऱ्यापैकी पूर्ण झाले. सिंचनाच्या सुविधा वाढल्या. त्यामुळं 99ची निवडणूक मला सोपी. आणि मग त्यानंतर 2004. हो. पण एक किस्सा पुन्हा सांगतो. हां. 99च्या निवडणुकीमध्ये वरून पक्षाने विचारलं तुम्हाला कोणाच्या सभा लागतात का? हं. मी सांगितलं बाबा मला काही सभेची गरज नाही, म्हणजे विनाकारण टाईम नका करू, जिथे गरज असेल तिकडे सभा द्या कोणाची, म्हणजे नेते लोकांची. हं. पण राज ठाकरेचा दौरा आला होता इकडून नागपूर, यवतमाळ, वाशिम करत, ते मेहकरून जाणार. सेनाभवनून फोन आला की नाही राजसाहेबांची सभा तुम्ही मेहकरला ठेवा. म्हटलं ठीक आहे. मग मी ठेवली मेहकरला सभा. लोक जमा झाले, जवळपास 20,000 लोकांची सभा आमच्या स्वातंत्र्य मैदानावर, फुल गर्दी. पण राजसाहेबांना येता येता 2 तास उशीर झाला, तर ते होतो निवडणुकीच्या काळात. मग स्टेजवर गेले. संध्याकाळचं 6 ची 4ची सभा होती, 6:30ला जवळपास सुरू झाली. मग उमेदवार म्हणून मग भाषणं कमी करा, त्यांना पुन्हा पुढं जायचं आहे, मग कोणीच बोलू नका. मग पण उमेदवार म्हणून मला बोलणंच होतं. मग माझं नाव जसं सांगितलं तर त्यांच्यासोबत शिशिर शिंदे आमदार होते, राजसाहेबांचे खास मित्र होते, ते 2 जण सोबत होते. मी बोलायला उठलो तर शिशिर शिंदे म्हणे हो थोडक्यात बोला म्हणे उमेदवार साहेबाला ना आम्हाला पुढं जायचं आहे. मग माझ्या कानात सूचना दिली की भाषण लंब देऊ ना. मी म्हटलं फक्त 2 मिनटं. आम्ही भाषणाला सुरुवात केली. किंवा 1995ला तुम्ही मला भरभरून आशीर्वाद दिलेत, त्यामुळं निवडून आलो. 5 वर्ष मी तुमची सेवा करायचा प्रयत्न केला. आता परत निवडणूक लागली, तुमच्यासमोर मी आलो. जर मी मागच्या 5 वर्षात चांगली कामं केली असती, तुमच्या विश्वासाला मी पात्र ठरलेलो असेल आणि पुढची 5 वर्षे मी चांगलं काम करेल याचा विश्वास तुम्हाला असेल तर मला मतं द्या, नाहीतर देऊ. जो तुम्हाला योग्य वाटेल त्याला मतदान करा. प्रताप जाधव कपाळावर आमदार शब्द लिहून जन्माला आलेला नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी शेतीसुद्धा चांगली करू शकतो. तर राजसाहेबांनं माझं शर्ट ओल्ड मागलं. इतका चॅलेंजिंग मतं मागणारा उमेदवार मी आयुष्यात पाहिला नाही म्हणे कोणाचा. तितकंच बोललो मी, नमस्कार केला आणि खाली बसलो. आणि मग राजसाहेबांना म्हणलं साहेब निकालाच्या दिवशी जर निवडून आलो तर अभिनंदनाचा फोन करा. आणि त्यावेळेस महाराष्ट्रात सगळ्यात पहिला निकाल माझाच झाला होता, जवळपास 9:30 पावणे 10च्या दरम्यान जाहीर. आणि त्यावेळेस मी निवडून आलेलो होतो 37,000 मताचे. इतके चॅलेंजिंग मतं मागितली मी लोकांना. बापरे. हे तुम्ही सांगता 99चं. 99 आणि 2004 40,000. 45,000. 45,000 रेकॉर्डच आहे जवळजवळ. तेव्हा त्यावेळेला भावना काय होत्या? नाही, भावना तिसरी टर्म होती. तिसरी टर्म होती. भावना हीच होती की मी शेतकरी कुटुंबातून आलेलो होतो, मी शेतकरी होतो, मला शेतीची आवड आहे. आता तुम्ही इथं बघता की म्हणजे आता तुम्हाला नाही, म्हणजे मला एवढा शेतीचा मला जेवढाही वेळ भेटते, मी बैलजोडी असली तर मी कधी दमणीला जुटतो. आता तुम्ही पाहत असाल ते जे तुमच्या तिकडचे जे शंकरपट असतात ते वेगळे असतात, बैलगाडा शर्यत म्हणतात. हो हो हो. आमच्या इकडे शंकरपट असतात, हे वेगळे बैल. त्याच्यात ही छोटी गाडी असते, याला बैल जोडून 100 मीटरचाच पल्ला असतो आणि तो घड्याळाच्या सेकंदावर मोजला जातो. एक जोडी सुटली की इकडे दोरा बांधलेला असतो, तिकडे दोरा. पहिल्यांदाच बैल जोडी सुटली की पहिला दोरा तुटलो की घडी चालू होते, त्याची वाच असते. आणि तो दोरा तुटला की ती बंद पडते. बरं. त्याच्यावर टायमिंग येते की यांनी हे 100 मीटरचं अंतर किती सेकंदात, बरोबर. आणि याच्यावरती नंबर ठरतो. तर त्याच्यातसुद्धा आम्ही स्वतः मी पण आणतो, त्याच्यात बैलगाडा, त्याच्या ह्याच्यात बैल शर्यतीमध्ये. इथं शंकरपटाचं आयोजन करतो. आता जर तुम्हाला मी सोडणं याच्यातलं जर गाई सोडल्याने मी उभा राहिलो ना, मगाशी तो कोण होता, तो दुसरा पोरगा. पाहिले मी नाही माझ्या जवळ येतात. हो ते पाहिलं मी फोटो. माझे अंग चाटतात. आणि सगळ्या प्रकारचे आता इथं पाहिलं असाल तुम्ही, कपिला गाय आणलेली मी, ती पुगनूर म्हणून हो. आंध्रमधून आणलेली. असं सगळं म्हणजे मला बैल हे ते. शेतीमध्ये मी ट्रॅक्टर चालवतो, पेरणी करतो कधी कधी. माझ्या ह्याच्यात माझं लक्ष असतं. मी दिल्लीला असलो तरी 1-2 फोन शेतातल्या माणसाला लावून काय चाललं काय नाही काय करायचं हे सगळं मी करतो. इथं काही असं लोकांना करायला वगैरे दिलेली नाही. आणि त्यामुळे शेतकऱ्याचे सगळे प्रश्न, त्यांच्या अडचणी मला सगळे अनुभव होते. आणि त्या हिशोबानं मी काम करायचो, त्या हिशोबानं बोलायचो. मदत शेतकऱ्याला जिथं जिथं नैसर्गिक आपत्ती आली तिथं स्वतः जाऊन लोकांना मदती मिळवून देणं,
अतिवृष्टी झाली असेल, कुठं पूर आला असेल, तर त्यामुळं लोकांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये एक चांगला विचार होतो. हा प्रवास इतका संघर्षमय आणि तितकाच यशस्वी प्रवास चालू असताना ज्या मातीत आपण जन्माला आलो, वाढलो, त्या मातीला आपल्या नावाने ओळखलं जातं. आता प्रतापगड असं नाव दिलं गेलं. त्यावेळेला काय वाटलं नेमकं? नाही हे बघा, अनेक मी राजकारणामध्ये लोक पाहिले, पण ते ज्या पक्षामध्ये असतात त्या पक्षामध्ये ते स्वतःचा नाव म्हणा किंवा व्यक्तिमत्व वाढवण्याचा प्रयत्न करतात हं, स्वतःचं पक्षापेक्षा. हं. पण मी माझ्या जीवनामध्ये पक्षालाच जास्त महत्त्व दिलं. मी कधी प्रताप जाधव मित्रमंडळ स्थापन करू दिलं नाही. करायचं तर शिवसेना स्थापन करा, शिवसेना म्हणून काम करा, पक्ष म्हणून. आता प्रतापगड नाव कसं म्हणलं, हे हे लोक म्हणतात. बरोबर. आता इतक्या एक सगळ्या म्हणजे आम्ही काही फक्त लोकसभा आणि विधानसभा जिंकत आलो नाही, तर सहकार्याच्या निवडणुकाही आम्ही सगळ्या, म्हणजे तेव्हापासून 90पासून तर आज 25पर्यंत सगळ्या संस्था शिवसेनेच्या ताब्यामध्ये आहेत. पंचायत समिती असेल, नगरपालिका एकदा दोनदा गेली समजा, पण या पुन्हा आम्ही आणली. हं, तर हं. मग त्यामुळे हे विजय सगळे पाहिल्यानंतर लोक म्हणायचे प्रतापगड. पण असं कधी आम्ही त्यांना केलं, पण मला लोक भूमिपुत्र ही संज्ञा दिली. बरोबर. आता त्याच्या मागची बी माझी एक संकल्पना वेगळी होती. मी हे सगळं राजकीय काम करत असताना मी बऱ्याचदा विचार करायचो की बा एक आमदार म्हणून, मंत्री म्हणून किंवा खासदार काम करत असताना विकासाचे कामं मी करतो. कुठे रस्ता करतो, कुठं धरणाचं काम असेल आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करतो. हे मीच करतो का? नाही, हे तर कोणीही लोकप्रतिनिधी असला तर करेल. कोणी जास्तीचं करेल एखादं दोन काम, एखादा निष्क्रिय असेल त्याचे एक दोन कामं कमी होतील. बरोबर. पण मग मी लोकांना काय देतो आणि यांना लोकांना फायदा काय, विचार करायचो की नेमका विकास म्हणजे विकासाची व्याख्या काय, विकास कशाला म्हणायचा. कुठं सभा मंडप बांधणं, कुठं गावात कॉन्क्रीट रोड करणं, लोक त्याला विकास म्हणतात. पण माझ्या मनातला जो प्रश्न होता की विकासाचं ते काम की जे काम आपण केल्यानंतर लोकांच्या जीवनमानामध्ये, राहणीमानामध्ये बदल घडून येतो, त्याच्या खिशात जास्तीचे 2 पैसे खुळखुळायला लागतात, ते काम जर आपल्या हातून झालं तर त्याचा विकास. नाही तर रस्ता चांगला झाला तर सोयी होईल, इनडायरेक्ट त्याला फायदे होतील, अप्रत्यक्ष फायदे, मग प्रत्यक्ष लाभ काय. म्हणून मग माझ्या डोक्यात आलं की आपण एक हे करत असतानाच एक भूमिपुत्र नावाची शेतकऱ्यांच्या मुलांची एक संघटना करू. बर. आणि त्याच्यामध्ये सगळे होतकरू शेतकऱ्याचे मुलं आपण जॉईन करू आणि त्यांना दर महिन्याला त्यांना आपण मार्गदर्शनासाठी शेतीच्या की सोयाबीन पीक इकडं घेतलं जातं, तर सोयाबीन तज्ज्ञ लोक जे आहेत त्यातले एक्सपर्ट, त्यांना मार्गदर्शन, पेरणी कशी करायची, आंतरमशागत कशी करायची, यील्ड कसं तुमचं वाढेल याच्यावर मार्गदर्शन, भाजीपाला घ्यायचा त्याचे मार्केट कुठं, तुम्ही फळबागा कशा लावायच्या, त्याची मशागत कशी, ती विकायची कुठं, हे आपण काही कार्यक्रम मी घेतले तसे. पण आपण याच्यामध्ये आणि याला पक्षविरहित ठेवू आपण की बा शेतकऱ्याला प्रत्यक्ष शेतीबद्दलचं मार्गदर्शन. आणि म्हणून ते मी काही कार्यक्रम घेतले, त्या भूमिपुत्रच्या लेबलच्या नावाखाली घेतले, म्हणून ते भूमिपुत्र नाव माझ्यासोबत. पण अशा भूमिपुत्राला लोकसभेकडे जाताना थोडा भावनिक संघर्ष नाही वाटायला आला? कारण आपलं गाव सोडून आता थोडं लांब जाऊन काम करायला लागतंय, असं नाही वाटलं? नाही, हे बरं, मी तुम्हाला सांगतो ना की काय ते आपल्याकडं म्हणे धार उडे आकाशी तिचे चित्त पिल्लापाशी. आता आम्ही दिल्लीत असो किंवा मंत्री म्हणून आता देशभरात फिरतो, पण चित्त इथंच असतं. बरोबर, बरोबर. कार्यकाळ. आणि माझा एक स्वभाव आहे, माझा फोन मी स्वतः हँडल करतो. आणि माझा एक स्वभाव असा आहे की मी जास्त व्हॉट्सअपवर जास्त पाहत नाही किंवा इंस्टाग्राम, सोशल मीडिया हे थोडंफार मी बघतो, पण असंच बाहेर नाही. मी गाडीत बसल्यानंतर पहिले जर काही चेक करत असेल तर कॉल लावतो की कोणाकोणाचे फोन येऊन गेले आणि मी त्यांना कॉल बॅक करतो, करवा तुझा फोन आला तर काय काम आहे. आणि हे लोकांना खूप आवडतं आणि मलाही त्यांना फोन करून विचारायला आवडतं. तर हे लोकांची अटॅचमेंट तिकडे जरी असलो तरी माझे डायरेक्ट संपर्क थेट संपर्क. असतो. दिल्लीमधल्या IT समितीच्या अध्यक्षपदामुळे नेमका काय बदल जाणवला तुम्हाला स्वतः? खरं म्हणजे मला मागच्या 5 वर्षामध्ये पहिल्या 2.5 वर्ष रुरल डेव्हलपमेंटचा चेअरमन, ग्रामविकास, आणि दुसरे 2.5 वर्ष मी ITचा. तर रुरल डेव्हलपमेंट कमिटी मीही आदरणीय अमित शहाजीकडे जाऊन आग्रहानं मागितली होती की मी ग्रामीण भागातून आलो
मला जिथं जास्त काम करायची इच्छा आहे किंवा मी करू शकतो ती द्या आणि मी पूर्ण देशभर येईन. तर त्या कमिटीचं काम आमचं एकच होतं की केंद्र सरकार ग्रामीण विकासासाठी जो पैसा देतो तर त्याची कामं कशी होतात, त्याचा काय खर्च कसा होतो, त्याचा लोकांच्या जीवनावर काय प्रभाव पडतो आणि लोकांना काय अपेक्षित आहे केंद्र सरकारकडून, कोणते कामं केले पाहिजे याचं रिपोर्टिंग आम्ही लोकसभेला सादर करायचो. कारण की काय होतं, केंद्र सरकारच्या डायरेक्ट एजन्स्या नाही आहे. केंद्र सरकार पैसा राज्य सरकारला देतं, राज्य सरकारच्या एजन्सीच्या मार्फत तो गावाच्या विकासासाठी वापरला. मग रोजगार हमीची योजना त्याच्यामध्ये होती, गावाच्या विकासाचे कामं आणि अतिशय चांगले रिपोर्ट मी लोकसभेमध्ये दिले. आणि ज्यावेळेस मला IT कमिटी भेटली तिथं तर माझी कसोटी होती. काय झालं, ते IT कमिटीचे जे पहिले चेअरमन होते ते शशी थरूर होते. हं. आणि त्या शशी थरूर त्या कमिटीमध्ये सगळ्या पक्षाचे असतात, भाजपचे सदस्य संख्येनुसार, काँग्रेसचे, त्याच्यात भाजपची मेजॉरिटी होती सदस्य संख्येमध्ये. आणि त्याच्यामध्ये एक भाजपचे अतिशय हुशार सदस्य शशिकांत आपलं शशी थरूर तर हुशार होतेच, पण एक निशिकांत दुबे नावाचे झारखंडचे खासदार, तोही खूप अभ्यास. आणि मग बरेच वेळेस त्यांचे त्या कमिटीमध्ये खटके उडायचे, बरेच वेळेस मतदानावर काम व्हायचं, थोडं संघर्षावर यायचं, पार्टी बेसिसवर काम चालायचं. आणि ती अशी कमिटी मग नंतर ती काढून शशी थरूरांना दुसरी कमिटी देऊन मला ती कमिटी दिली. आणि त्याच्यामध्ये सगळे सिनियर लोक होते, काँग्रेसचे P. चिदंबरम असतील, महुआ मोहत्रा म्हणून पश्चिम बंगालचे, म्हणजे अतिशय वक्ते, अभ्यासू, स्टडी, नॉलेज. पण या सगळ्या लोकांना घेऊन मी चांगलं काम केलं आणि मला अभिमान वाटतो की त्या कमिटीमध्ये मी आपल्या देशामध्ये एवढं आपण इंटरनेटवर याच्यावर आता सगळं ऑनलाईन कामं चालू झाली, पण डाटा सिक्युरिटी बिलच नव्हतं. ते बिल पार्लमेंटमध्ये यायच्या अगोदर आम्ही कमिटीमध्ये मंजूर केलं, कमिटीमध्ये बनवलं डाटा सिक्युरिटी. हं. हं. ते सगळ्यात मोठं काम होतं. आणि ते बिल आणत असताना स्वतः त्याचे मंत्री जे होते आमचे अश्विनी वैष्णवजी, ते बी मला बऱ्याचदा घरी बोलावून घ्यायचे, अरे प्रतापराव हे आपल्याला काढायचं आहे, तुम्ही जरा व्यवस्थित हँडल करा, मार्गदर्शन करायचे, कसे मुद्दे काय आहे, खूप त्यांनी मार्गदर्शन केलं. पण ते बिल आम्ही कमिटीमध्ये पहिले मंजूर केलं. नाही तर जनरली काय होते की लोकसभेमध्ये नाकारल्यानंतर ते स्टँडिंग कमिटीकडे विचारायला पाठवलं जातं. हे बिल मी त्यांना अश्विनीजींच्या आग्रह खातर आणि माझी इच्छा होती की आम्ही पहिले आमच्या कमिटीकडे बोलावलं आणि आमच्या कमिटीनं मंजूर करून लोकसभेत गेल्यामुळं जास्त चर्चा झाली. कारण की कमिटीत सर्व पक्षाचे सदस्य असतात, हं. त्यांना पूर्ण बोलण्याची मी संधी द्यायची, विचार मांडायचे, जिथं चांगले असतील तिथं दुरुस्त्या करायची. त्यामुळे ते 2.5 वर्षही माझे खूप चांगले गेले. साधारण 2-3 वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रच नाही, संपूर्ण भारतच नाही, तर जग ढवळून निघेल एवढ्या मोठ्या घटना महाराष्ट्राच्या राजकारणात घडल्या. जो उठाव झाला, खूप मोठा उठाव झाला, त्यावेळेला तुम्ही जो निर्णय घेतला, ज्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, तो तुमच्या मनाने घेतला होता, हृदयाने घेतला होता, कसा, म्हणजे त्यामागचं काय लॉजिक काय होतं नेमकं? काय झालं, तुम्हाला मी सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये सांगितलं की 87 पासून एकदम हिंदुत्ववादी विचार, बाळासाहेबांचे कट्टर हिंदुत्ववादी विचार, त्यांची शिकवण, त्यांचे संस्कार, याच्या पठडीतून आम्ही तयार झालेले शिवसैनिक. 2019च्या निवडणुका आम्ही युतीमध्ये लढल्या. लोकसभेमध्ये सुद्धा मी निवडून आलो 19ला, तो शिवसेना भाजप युतीचा उमेदवार म्हणून. आणि 2019च्या विधानसभासुद्धा युतीमध्येच आहे. पण ज्यावेळेस ते रिझल्ट समोर आले निकाल निवडणुकीचे, त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती झाली की जे 4 मोठे पक्ष आहेत, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, की इथं कोणालाच बहुमत मिळालं नाही. भाजपच्या थोड्या सीट जास्त आल्या होत्या, पण तेही कोणाला सोबत घेतल्याशिवाय सरकार स्थापन करू शकतो. आणि मग त्यावेळेस उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्याचा जो निर्णय घेतला, तो खरं म्हणजे आमच्या कुठल्याच जे शिवसैनिक बाळासाहेबांच्या सोबत काम करणारे होते त्या कोणालाही तो विषय किंवा तो निर्णय पटला नाही. पण शेवटी एक थोडंसं मनाला समाधान होतं की चला, इतक्या वर्षानंतर पुन्हा 95च्या नंतर आपल्या पक्षाचा नेता
किंवा आपला पक्षाला मुख्यमंत्रीपद त्या ठिकाणी मिळतं आहे तर शिवसैनिकाला न्याय मिळेल, आमदार खासदारांची विकासाची कामं जी राहिली ती आपली मार्गी लागतील म्हणून एका बाजूला थोडंसं समाधानही होतं आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेल्याचं दुःखही होतं. कारण की आम्ही ती मागची 30 वर्ष जे आम्ही निवडणुका लढल्यात त्या सगळ्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधातच आम्ही लढल्या आणि जिंकली. तर शेवटी तो निर्णय थोडा आम्ही स्वीकारला. पण जी 2.5 वर्ष आम्ही पाहिली, एक तर कुठं आमदाराला वेळ मिळत नव्हता भेटीला, खासदाराला भेटीला वेळ मिळत नव्हता, काही विकास कामाची पत्र नेली तर कधी त्याच्यावर उद्धवसाहेबांनी एन्डॉर्समेंट कधी स्वतः केली नाही, कुठेही ते पत्रही कधी खाली सापडत नव्हते काय झालं आपल्या याचं. जनसंपर्क त्यांचा एकदम कोरोना बी होता आणि त्यांची तब्येतही तेवढी चांगली नसल्यामुळं कदाचित जनसंपर्क त्यांनी काही सभा किंवा फिरत नव्हतं. अनेक असंतोष खदखत होता आणि त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही असं पाहिलं की स्वतः उद्धवसाहेबच हिंदुत्ववादी विचारापासून दूर झाले. जसे की पहिले बाळासाहेब आणि त्याच्यानंतर उद्धवसाहेब भाषणाची सुरुवात जे करायचे, येथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू मतदार मातांनो भगिनींनो आणि बांधवांनो. मात्र ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीसोबत ते मुख्यमंत्री झाल्यानंतर हे वाक्य त्यांच्या सभेच्या सुरुवातीला येत नाही. मग असं वाटायचं की आपण सत्ता जरी मिळाली तरी आपण बाळासाहेबांच्या विचारापासून दूर चाललो, आपण हिंदुत्ववादी विचारापासून दूर चाललो. आणि त्या काळामध्ये काय झालेलं आहे की काँग्रेस राष्ट्रवादींनी इतका त्या सत्तेचा गैरफायदा घेतला की सगळ्या आमदार खासदारांच्या मनामध्ये एक प्रकारचं अस्वस्थता निर्माण झाली की पुढच्या निवडणुका आपण कशा लढणार आणि कशा जिंकणार. कारण की जिथे शिवसेनेचे आमदार होते ते कुठंतरी राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या उमेदवाराला पराभूत करून आलेले होते आणि नेमकं त्या काळामध्ये त्या पराभूत उमेदवाराला ताकद मिळत होती, त्याला निधी मिळत होता, त्याला पैसे विकासाच्या कामाला मान्यता मिळत होती आणि जो सत्तेत निवडून आलेला आहे त्याला मिळत नाही. मग तो अस्वस्थ व्हायचा की हे कामाचे क्रेडिट या लोकांना मिळायला लागले तर माझं काय होईल. हेच खासदाराच्या बाबतीत होतं, हे आमदारांच्या बाबतीमध्ये होतं. तो असंतोष भडकत गेला आणि खरं म्हणजे हा संतोषामध्ये एकनाथराव शिंदे साहेबांवर बी बरेच अन्याय झाले. त्यांचं जे नगरविकास खातं होतं त्याच्यावर वारंवार मातोश्रीकडून हस्तक्षेप व्हायला लागले, त्यांना डावलल्या जावं लागलं, त्यांना अपमानित केल्या जावं लागलं. आणि मग कुठंतरी या गोष्टीचा उद्रेक होतो की एक घटना नसते की ज्याच्यामुळं एवढं मोठं होतं. आणि मग सगळेच लोक ते शिंदे साहेबाला म्हणायचे की साहेब घ्या काहीतरी निर्णय, हे याच्यामुळं आमचं काही पुढचं भलं होणार नाही किंवा आमचं राजकीय अस्तित्व धोक्यामध्ये येईल. आणि एकनाथराव शिंदे साहेबांनी तो निर्णय घेतला आणि ज्यावेळेस हे सगळे आमदार सुरतला पोचले तर या उठावामध्ये सुरुवातीला खासदाराचा काही रोल नव्हता, कारण की सरकार महाराष्ट्रातलं बदलायचं होतं. मग आम्ही स्वतः 13 खासदाराला घेऊन आम्ही मातोश्रीला उद्धव साहेबाकडे गेलो. 2-3 बैठका आमच्या अशा चांगल्या 2-2 तासाच्या बैठका केल्या. खूप विनंती केली की साहेब आता खूप पुढं निघून गेलेलं आहे शिंदेसाहेबांचा विषय, आमची सगळ्यांची विनंती आहे की पक्ष फोडू नका, पक्षाची 2 भाग करू नका, तुम्ही पक्षाचे पक्षप्रमुख म्हणून राहा आणि शिंदेसाहेबाला मुख्यमंत्रीपद देऊन टाका आणि हे कॉम्प्रोमाइज होऊ शकतं. पण जे उद्धव साहेबांच्या आजूबाजूला जी चौकडी होती, ज्यांनी कधी निवडणुका लढल्या नाहीत, कधी पब्लिकमध्ये गेले नाहीत, असे जे सगळे 4-5 लोक होते ते सगळे नावं सगळ्यांना माहीत आहेत. हे ते उद्धव साहेबांना सांगायचे, म्हणजे ते आमच्याही बैठकीत ते बोलले, अरे हे बंड फसणार आहे, हा उठाव काही तुमचा सक्सेस होणार नाही. कारण की भुजबळ साहेब गेले त्यावेळेस तर त्यांच्यासोबत फक्त 12 आमदार गेले, नारायण राणे पक्षाच्या बाजूला गेले त्यांच्यासोबत 6 आमदार गेले, राजसाहेब पक्षाच्या बाजूला गेले 3 आमदार त्यांच्यासोबत गेले. एकनाथ शिंदे साहेबाजवळ 40 कसे राहतील, हे सगळे वापस येतील आणि जे त्यांच्यासोबत राहतील ते डिस्क्वालिफाय होतील, त्यांचे राजकारण संपून जाईल, काही करायची गरज. पण आम्ही खूप विनवण्या केल्या, त्यांनी ऐकलं नाही. शेवटी तो उठाव यशस्वी झाला आणि त्यावेळेस आमचं तिकडं जाण्याचं कारण हेच की मी जे सांगितले की राजकीय अस्वस्थता, यांच्याजवळ कोणालाही आपलं राजकीय भविष्य सुरक्षित वाटत नव्हतं. ते 2.5 वर्षाच्या काळात त्यांची वागणूक, त्यांचा संपर्क आणि ज्यांना सोबत घेऊन
हे त्या खुर्चीत बसले होते, त्यांचा जो वरचढपणा चालला होता प्रत्येक ठिकाणी, हे त्या शिवसैनिकाला किंवा त्यांना मान्य आम्हालाही पटण्यासारखं नव्हतं. आणि म्हणून तो निर्णय आम्हाला सगळ्यांनी जो घेतला तो आपल्या ह्याच्यासाठी घेतला. शिंदेसाहेबांनी त्याचं नेतृत्व केलं आणि तो उठाव सक्सेस झाला. पण तरी आज जर तुम्हाला असं विचारलं की या दोन्ही नेतृत्वांकडून म्हणजे माननीय उद्धवजींकडून माननीय एकनाथजींकडून दोघांकडून तुम्ही काय शिकलात तर काय सांगा? नाही, हे बघा, उद्धव साहेबांच्या सोबतही आम्ही जवळपास 10-15 वर्ष त्यांच्यासोबत आम्ही काम केलं. त्यांचंही नेतृत्व संयमी होतं, शांत होतं. पण काय होत होतं की अनेक वेळा त्यांचं म्हणजे आम्हाला असं जाणवायचं की ते थोडं संघटना आणि शिवसेना पक्ष हे बाळासाहेबांच्या स्टाईलनं चालू पाहतात. आता शेवटी कसं आहे, बाळासाहेब होते आणि त्या स्टाईलनं करत असताना मग एखाद्या वेळेस तुम्हाला मी सांगितलं नाही की माझ्या एका ह्याच्यामध्ये बाळासाहेबांनी मला डायरेक्ट अरे बदमाशाला यायचे, म्हणजे ती त्यांची अधिकार होता, त्याचं ते ट्युनिंग होतं आणि ती स्टाईल होती, बरोबर पद्धत त्याची बोलायची, त्यामुळे ती लोकांना काही वाटत. बरोबर. आता त्या स्टाईलनं थोडंसं यांनी त्या पद्धतीनं केल्यामुळं शिवसैनिक घाबरायचे. मातोश्रीवर लवकर एंट्री भेटत नव्हती, लवकर भेट व्हायची नाही, भेट झाली तर चर्चेला वेळ मिळायचा नाही. आणि काही गोष्टी आम्ही आता होतो बदल असतील, काही संघटनात्मक काही दुरुस्त्या असतील, निर्णय लवकर होत नव्हते, निर्णय क्षमता नव्हती, हा अनुभव त्याच्याकडे. पण एकनाथराव शिंदेच्या बाबतीत जर सांगायचं झालं ना, तर कसं एक सामान्य कुटुंबातून आलेला, सर्वसामान्याच्या सुख दुःख अडीअडचणी जवळून पाहिलेला भोगलेला एक कष्टाळू मेहनती नेता आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीमध्ये तयार झालेला आहे. आणि तुम्ही पाहिला असेल की लोकसभेच्या निवडणुकीला जे निकाल समोर आले तेव्हा असं वाटत होतं की विधानसभेत आता काय होईल. पण तो जो मधला 4-5 महिन्याचा पिरियड होता, या माणसाची तुम्ही हिंमत पहा की त्या काळामध्ये ज्या लोकाभिमुख योजना त्यांनी आणल्या, लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ असेल, शेतकरी सन्मान निधी असेल, असे इतक्या चांगल्या योजना सगळ्यापर्यंत गेल्या की विरोधकाला सुद्धा याची कल्पना आली की याचे परिणाम काय. आणि ते त्याच्यामुळं त्यांच्या नेतृत्वात त्यांच्या चेहऱ्यामध्येच 2024च्या विधानसभेमध्ये एवढं प्रचंड बहुमत अगदीच 5 महिन्यात इथं महाराष्ट्रामध्ये. आणि तोच पॅटर्न महाराष्ट्राचा बिहारमध्ये राबवला गेला. अनेक न्यूज चॅनलवाल्यांनी त्याचा उच्चारही केला की महाराष्ट्र पॅटर्न बिहारमध्ये सुद्धा सक्सेस झाला. आणि म्हणून हा फरक आहे, म्हणजे मोकळा माणूस उदार आहे. अगदी कोण्या आमदारानं जर एखादं काम घेऊन गेलं विकासाचं, ते किती कोटीचं आहे खाली खाली आकडा वाचला नाही, काय याच्यावर चला ली PL सांगायची, ली याच्यावर तू एंडॉर्समेंट ले, घाईत असले ते साई मारून द्यायची करा. म्हणजे इतके कामं जे दिसतात, इतका निधी विकासाला दिला. आजही तुम्ही पहा ग्रामीण भागातल्या शेवटच्या माणसापर्यंत एकनाथ शिंदेच्या बद्दल लोकांना एक आत्मीयता, एक प्रेम, एक चांगले नेतृत्व आहे. हा फरक आहे थोडा. तुम्ही पाहिला असेल लोकसभेच्या निवडणुकीला जे निकाल समोर आले त्यावर असं वाटत होतं की विधानसभेत आता काय. पण तो जो मधला 4-5 महिन्याचा पिरियड होता, या माणसाची तुम्ही हिंमत पहा की त्या काळामध्ये ज्या लोकाभिमुख योजना त्याने, लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ असेल, शेतकरी सन्मान निधी असेल, असे इतक्या चांगल्या योजना सगळ्यापर्यंत दिली की विरोधकाला सुद्धा याची कल्पना आली की याचे परिणाम. आणि ते त्याच्यामुळं त्यांच्या नेतृत्वात त्यांच्या चेहऱ्यामध्ये 2024च्या विधानसभेमध्ये एवढं प्रचंड बहुमत अगदीच 5 महिन्यात तिथं महाराष्ट्रात. आणि तोच पॅटर्न महाराष्ट्राचा बिहारमध्ये राहिला. अनेक न्यूज चॅनलवाल्यांनी त्याचा उच्चारही केला की महाराष्ट्र पॅटर्न बिहारमध्ये सुद्धा सक्सेस. आणि म्हणून हा फरक आहे, म्हणजे मोकळा माणूस उदार आहे. अगदी कोण्या आमदारानं जर एखादं काम घेऊन गेलं विकासाचं, ते किती कोटीचं खाली खाली आकडा वाचला नाही, काय याच्यावर त्याला ली PL सांगायची, ली याच्यावर तू एंडॉर्समेंट ले, घाईत असे ते साई मारून नाही ती करा. इतके कामं जी दिसतात, इतका निधी विकासाला दिला. आजही तुम्ही पहा ग्रामीण भागातल्या शेवटच्या माणसापर्यंत एकनाथ शिंदेच्या आणि पडत्या लोकांना एक आत्मीयता, एक प्रेम, एक हा फरक आहे बघा. तुम्हाला मंत्रिपद जेव्हा बहाल केलं गेलं तेव्हा हा आपला ज्येष्ठ मराठी प्रतिनिधी आहे असं बोललं गेलं, ते ऐकताना काय भावना होती?
आता कसं आहे, त्यावेळेस आम्ही निवडून आलेलो खासदार होतो, त्यातून अनेक लोकांची इच्छा होती किंवा मंत्रिपद भेटलं पाहिजे. तर साहजिक आहे, कोणाला मंत्री व्हावं नाही आपल्याला नाही. पण ज्यावेळेस पत्रकारांनी अनेकदा एकनाथ शिंदे साहेबांना विचारलं की बा तुम्ही कोणाला मंत्री करणार, त्यावेळेस त्यांनी एकच उत्तर त्यांचं होतं की मी मेरिटवर निर्णय घेईन. हल्ली म्हणजे मला शाश्वती होती की निर्णय काही जरी घेतली तर शिंदे साहेब माझाच घेतील, कारण एक तर सिनियरिटीमध्ये होतो, माझं काम होतं आणि सगळ्या गोष्टी मिळत हो. आणि ज्यावेळेस त्यांनी माझं नाव दिलं मीडियासमोर मी त्यांना धन्यवाद दिले की त्यांनी मला काम करण्याची संधी दिली. एका माझ्यासारखा सामान्य कुटुंबातला माणूस की जो कुठलीही अपेक्षा न ठेवता बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन काम करत गेला आणि आज देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये आणि तेही केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्वतंत्र प्रभार असणारं खातं मोदी साहेबांनी एकदम माझ्यामध्ये सोपवलं. एक मी विचार करत होतो की वेग माझ्यासमोर येत होती सगळी बुलढाणा जिल्ह्यातली जनता, की यांनी माझ्यामुळे काय असं आहे की त्यांनी मला एक वेळा नाही 4 वेळा लोकसभेला निवडून पाठवलं नाही. हे सगळे भावना येत होत्या. आणि मी ज्यावेळेस मंत्री झालो त्यावेळेस महाराष्ट्रातून जी अनेक शिवसैनिकांना ध्यान झाला की एक नाही ते उद्धव साहेबांच्या काळात मंत्रिपदे मुंबईला दिल्या. सगळे पदं जे असायचे ते मुंबईला. पहिल्यांदा मी असा होतो एक ग्रामीण चेहरा, एक ग्रामीण भागातून शेतकरी कुटुंबातून आलेल्या माणसाला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये शपथ घेण्याचं आम्ही काम करण्याची संधी दिली. त्यामुळं महाराष्ट्रभरातल्याही सगळ्या शिवसैनिकाला एक सगळा परिसर एक असल्यातला माणूस इतरांत भेट आज तुमच्याकडे जे खातं आहे त्या मंत्रालयाबद्दल त्या खात्याबद्दलची तुमची पुढची विजन काय? हे बघा, मी रत्नात्रय फुले साहेब असतील त्यांनाही धन्यवाद देतो की त्यांनी मंत्रिपदाला मला देतो आणि मनापासून धन्यवाद आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना यासाठी देतो की त्यांनी आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आयुष ही अतिशय शेवटच्या माणसाशी थेट जोडणारी खातं, त्यांच्या सेवा करणारी खातं किंवा काम करण्याची संधी त्यांनी या खात्याच्या माध्यमातून द्यावी. आणि याच्यामध्ये येत असताना माझा तो हेतू आहे की या देशामध्ये मोदी साहेबही नेहमी म्हणतात आणि त्यांची संकल्पना त्याची विस्तार घेऊन आणि तांपड की या देशातल्या प्रत्येक माणसाला संपूर्ण आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. असं कुठेही होता कामा नये. एखाद्या गरीब कुटुंबातल्या माणसाला एखादा दुर्धर आजार घडला आणि त्याचा जो उपचार करायला पैसे नव्हते का तो उपचार घेऊ शकला नाही म्हणून त्यानं त्याची जीवनयात्रा लवकर संपवली. असं होणे, उपचार घेण्याचा प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे आणि ते देतात. म्हणून मोदी साहेबांनी डिक्लेअर केलेल्या अनेक होत की आज 5 लाखापर्यंत तर आरोग्य सुविधासाठी मदत करणं असेल, 70 वर्षाच्या वरच्या नागरिकांसाठी योजना आणते त्यांना ते आम्ही राबवतो. जनरली तुम्ही ग्रामीण भागामध्ये जर पाहत असाल हे जे मोठमोठे दुर्धर आजार आहेत हे 70च्या नंतरच जास्त होतात. आणि जो आमच्या ग्रामीण भागातला गरीब शेतकरी कुटुंब असेल, शेतमजूर कुटुंब असेल, त्या 70च्या पुढच्या माणसाला जर कॅन्सर असेल, हार्ट डिसीज असेल, किडनीचा आजार असेल, लिव्हर असेल, पॅनक्रिया असेल, ब्रेन ट्यूमर असेल, असा जर आजार झाला तर एक तर तो पहिले आजार सांगत नाहीत आणि ते माहिती जरी झाला आणि त्याच्या मुलाची त्याच्यावर उपचार करण्याची जरी इच्छा असली तर तो उपचाराला नकार देतो की माझ्यासाठी कर्ज माझ्या नको, माझ्या उपचारासाठी कमी शेती विकून आता माझं काय राहिलं, मी 70च्या पुढं गेलो, आणखीन 5-10 वर्ष जगल्यानं काही फरक पडणार नाही, मी एका जागेवरच होते ना, इतक्या दिवस आहे तसं राहू दे, माझ्यासाठी तुम्ही जमीन विकू नका, कर्ज काढू नका, उपचाराला टाळाटाळ करा. काही लोकांची इच्छा असून पैसे नसल्यामुळं उपचार करू शकत आणि म्हणून ती योजना मोदी साहेबांनी जी आहे केली की 70 वर्षाच्या वरच्या सगळ्यांना 5 लाखांचे वर्षभर उपचार मोफत, ऑपरेशन, औषधी सर्व. त्याच्यानंतर आयुषच्या माध्यमातून बी जे आपले ट्रेडिशनल उपचार पद्धती आहेत, आयुर्वेद असेल, योगा असेल, नॅचरोपॅथी असेल, हे जे सगळे आपले आहेत या पहा तुम्ही मधल्या काळामध्ये या थोड्या लोप पावत काय झालं, ज्यावेळेस इंग्रजांची सत्ता आपल्या सर असेल तर त्यांनी थोडं ॲलोपॅथीला महत्त्व दिलं, या ट्रेडिशनलला थोड्या दाबायच्या. दुर्दैवानं स्वातंत्र्यानंतरच्याही पहिल्या 60-65 वर्षांमध्ये या ट्रेडिशनल उपचार पद्धतीकडे लक्ष द्यायचं
आणि म्हणून मोदी साहेबांनी 2014ला आयुष मंत्रालय स्थापन. आज योगा जो आहे आमचा, त्याला जर चांगल्या भाषेत सांगायचं झालं तर तो प्रिव्हेंटिव्ह बी आहे आणि क्युरेटिव्ह बी आहे. कुठला आजार होऊ नये म्हणून योगा करतात, आणि अनेक असे पेशंट आहेत की त्याचा आजार दुरुस्त व्हावा म्हणूनही योगा असतात. आयुर्वेदामध्ये सुद्धा आमच्या सर्व प्रकारचे आजार आहेत. म्हणजे अगदी मोठमोठे कॅन्सर असेल, हार्ट असेल, सगळं लिव्हर असेल, ब्रेन ट्युमर, अतिशय चांगल्या प्रकारचे औषधं आयुर्वेदामध्ये सुद्धा आहे. योगामध्ये की नाही, नॅचरोपॅथीमध्ये सुद्धा तुम्ही नैसर्गिक पद्धतीनं चांगलं जीवन करतो. आज तुम्ही पाहता, आपण म्हणजे काल राज्यपालांनीचा आमचा नॅचरोपॅथीचा डे झाला पुण्याला. खूप सुंदर भाषण राज्यपालांनी ते तर केलं, विचारलं की आम्ही निसर्गाच्या विरोधामध्ये आम्ही पुण्याला. म्हणून या आपल्या ज्या पारंपरिक उपचार पद्धती आहेत त्यांना सुद्धा भारतातच नाही तर या जगामध्ये कशा पोहोचायच्या, त्यासाठी आम्ही आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून काम. हा 25 देशासोबत आपले यमंगी बांधले आहेत. 15 देशामध्ये आपल्या आई चेअर आहे. अनेक मोठमोठे इंटरनॅशनल कार्यक्रम होतात आयुर्वेदावर, सर्व प्रकारचे. आणि आयुर्वेदाचं औषध कसं आहे की थोडं म्हणजे काय म्हणतात, रिझल्ट यायला उशीर लागतो, पण त्याला साईड इफेक्ट नाही. लोकांचा विश्वास आता पुन्हा आयुर्वेदावर स्थापित येतात. बाकी काय झालेलं आहे मधल्या काळामध्ये, आता इन्स्टंटचा जर नाही, कुठलाही मोठा आजार जर झाला तर आपण पटकन मोठा हॉस्पिटल आणि ज्यावेळेस तिथले उपचार संपतात आणि रिलीफ मिळत नाही तेव्हा मग त्यावेळेस घरचे लोक म्हणतात कला आहे हे करू, आणि करून बघू म्हणतात, आणि त्याच्यातूनही बऱ्याच लोकांना रिझल्ट हे मिळतो. पण आमच्या आयुर्वेदातल्या लोकांचं म्हणणं आहे, डॉक्टर लोकांचं किंवा वैद्य लोकांचं, की हा फर्स्ट स्टेजमध्ये जर आमच्याकडे हे लोक जर आले ना, 100% आम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने देऊ. तर आता आयुर्वेदाकडे येणारे पेशंट हे 3rd 4th स्टेजचे आहेत, त्यामुळे थोडा रिझल्ट यायला उशीर लागतो किंवा रिझल्ट येतही नाही. पण ते जर सुरुवातीपासून, आणि आता बऱ्यापैकी व्हायला लागले. अनेक चांगले आयुर्वेदिक हॉस्पिटल आम्ही आता देतो आहोत. आता इंटिग्रेटेड सुरू केलं मोदी साहेबांनी. सारखे जे आमचे मोठमोठे हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये आयुर्वेदाचं बी युनिट आहे, योगाचं आहे, नॅचरोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे, युनानी आहे. आणि त्यांनी आता डायरेक्शन दिलेलं आहे की एक सगळ्यांच्या डॉक्टरांची एक टीम तयार करा, पॅकेज तयार, की कुठल्या आजारावर कुठल्या पॅथीमध्ये चांगला उपचार करू, याच्यावर तुम्ही बसून मंथन करा आणि त्याला त्या पॅथीतून उपचार. ॲलोपॅथीची आवश्यकता असेल ॲलोपॅथी करा, ऑपरेशन वगैरे मोठे म्हणले तर ॲलोपॅथीत जावं. पण त्याला दुरुस्त करण्यासाठी जर औषधं लागत असेल तर आयुर्वेदामध्ये काय औषधी आहे, त्याचे रिझल्ट काय आहेत, होमिओपॅथीमध्ये काय, हे सगळं करून आता इंटिग्रेटेड रुग्णसेवेची संधी आता डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये सुद्धा आपण इंटिग्रेट करते. तालुका पातळीवरच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा आपण हे डॉक्टर तिथे ठेवते. हे सगळी सेवा देण्याचं काम आणि शेवटच्या घटकाची सेवा करण्याची संधी या 2 विभागांवर. आत्ताची तरुण पिढी राजकारणाकडे खूप मोठ्या प्रमाणात आकर्षित होते. तर त्यांना काय सांगाल तुम्ही की सच्चा भूमिपुत्र होणं गरजेचं आहे, काय गरजेचं आहे राजकारणात येण्यासाठी, की यावं का? मी एवढंच सांगेल तरुणांना की बा राजकारणामध्ये येत असताना आजचं जे राजकीय पाहतो, आता मी काही प्रोसेस झालं, मी पण राजकीय जीवनामध्ये, त्यावेळेस तर राजकीय लोकप्रतिनिधी, आता लोकप्रतिनिधी, ह्याच्यामध्ये खूप बदल. बरं, आजचा जो लोकप्रतिनिधीचा जो धर्मगाठी, त्याचं चालणं, बोलणं, वागणं, राहणं, लिव्हिंग स्टँडर्ड वगैरे हे ते सगळ्या गोष्टी, मग याच्याकडे युवक थोडं आकृष्ट व्हायला लागले. माझी विनंती आहे की पहिले तुम्ही राजकारणामध्ये या, राजकारणाला युवकांची गरज आहे, पण हेतू चांगला. त्याला उदाहरण देताना मी सांगेल की तुम्ही जिथून आलात त्या लोकांसाठी मला काहीतरी करायचं आहे या भावनेतून. तसं आम्ही एखाद्या भाषणामध्ये सांगतो की चांगले विचार घेऊन, की ज्याला काही ठिकाणी आपण म्हणतो किंवा खानदानी विचार असले पाहिजे, म्हणजे मजबूत विचार असले पाहिजेत आणि सगळा समावेशक असते.
मी एकदा उदाहरण दिलं होतं, तुम्ही बघा आजची थोडी संस्कृती येतात ही तुम्ही बघता धुमजो. पूर्वी आम्ही शेतकरी आणि शेतीमध्ये पहिले ज्वारी लाव, ते ज्वारीचं झाड खूप उंच वाढ आहे, पण त्याला कणीस आल्यानंतर खाणे पकडल्यानंतर ते खालू बुडतात आणि ते त्या पायाकडे जमिनीकडे पाहायचं. तर मी कुठून आले घरी इतक्या वा वा वा. आणि आजचे जे हायब्रिड सॉन्स आहे, हायब्रिडचं यील्ड जास्त आहे, पण हायब्रिडचा एकदा दाणा पेरल्यानंतर ते जे झाड उगवतं तर एकदम सरळ निघतं आणि त्याचं कणीसही निघालं तर ते सरळ आकाशाकडे पाहत राहतं, ते कधी जमिनीकडे पाहत. आणि म्हणून आपण जमिनीकडे पाहू. तुम्ही कुठून आलो, कोणत्या लोकातून आलो, कोणत्या संस्कृतीतून आलो, त्या लोकांच्यासाठी मी काय चांगलं करू शकतो या हेतूनं आणि त्या लोकांचं भलं करण्यासाठी युवकांनी राजकारणामध्ये आलं. प्रतापराव, तुम्ही तुमच्या एवढ्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढलात आणि इतक्या छान गप्पा आमच्याशी मारल्या त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. एक गावच्या मातीतला एक साध्या घरातला मुलगा, ज्याने जिंकला लाखो करोडो लोकांचा विश्वास. माननीय प्रतापराव जाधवांचा हा प्रवास म्हणजे फक्त काळाचा इतिहास नाही, तर ती मातीची, माणसांची, संघर्षाची आणि यशाची महागाथा आहे. आयुष्याने घेतलेल्या प्रत्येक परीक्षेला प्रतापरावांनी जिद्दीने उत्तर दिलं आणि प्रत्येक विजयाला जनतेच्या पायाशी अर्पण केलं. त्यांचा हा प्रवास इथे संपत नाहीच, तर तो पुढच्या पिढीसाठी महामार्ग बनून उभा राहतो.